नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टीच्या ह्या उपक्रमात तुमचं स्वागत आहे. हा उपक्रम GS4 म्हणजे जनरल स्टडीज 4 हा जो विषय आहे MPSCचा, ओके, मेन्सचा, त्या विषयाचा अभ्यास आपण ह्यात करतोय. ओके, इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे तो आपण ह्यात करतोय. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण SEZ म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन याबद्दल माहिती बघितली मित्रांनो. त्यानंतर आपण तो टॉपिक झाल्यानंतर SEZ, ओके, स्पेशल इकॉनॉमिक झोन हा टॉपिक झाल्यानंतर आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे एखाद्या देशात एखादा उद्योग करण्यासाठी किती सहजपणे एखादा उद्योग केला जातो, ओके, हे आपण बघितलं. त्याची एक रँकिंग असायची, श्रेणी असायची, क्रमवारी असायची, त्याचा जो अहवाल जागतिक बँक प्रकाशित करायचे अगोदर 2020 पर्यंत. ओके, 21 पासून ते डिस्कंटिन्यू करण्यात आलं. त्याबद्दल आपण माहिती बघितली, त्याचे निकष बघितले. त्यानंतर त्याचं जे भारताची आवृत्ती आहे आणि आताही भारतात ते सुरू आहे. 2021ला जरी ते जागतिक बँकेनं बंद केलं असलं तरी भारताने ते सुरू ठेवले. ओके, भारताने ते बिझनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन म्हणजे काय, तर एक व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2015 आणि 2020, 2015 नंतर 2020 देखील लागू करून त्याच्या अंतर्गत राज्याचं वर्गीकरण करण्यात आलं आणि कोणती राज्य हे व्यवसाय करण्याच्या दृष्टीने सुकर आहेत, ओके, व्यवसाय करण्याच्या दृष्टीने जे कोणत्या राज्यात व्यवसाय करणे हे सोपं असते, सुलभ असते, ओके, त्याची एक कॅटेगरायझेशन, त्याचं एक वर्गीकरण या अंतर्गत दिलं जाते. ओके, तर ती एक भारताची आवृत्ती आहे, ती कंटिन्यू ठेवली, ते पण आपण काल बघितलं. त्यानंतर आपण इंडस्ट्रियल सिकनेस हा चॅप्टर सुरू केला, हा टॉपिक सुरू केला होता. इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे औद्योगिक उद्योगांचं जे आजारपण असते, ओके, रुग्णता असते, म्हणजे औद्योगिक उद्योग काय, जे उद्योग असतात, जे औद्योगिक क्षेत्राचं जे आजारपण म्हणजे जे उद्योग असतात ते बऱ्याचदा डबघाईला येतात. ओके, तर अशा उद्योगांना केंद्र सरकार कसं मदत करून बाहेर काढण्याच्या उपाययोजना करते त्याबद्दल आपण सुरुवात बघितली. आपण सुरुवातीला काय बघितलं, त्याचा अर्थ बघितला, औद्योगिक आजारपण किंवा रुग्णतेचा अर्थ बघितला, आणि त्यानंतर त्याची विशेषता बघितली काल. ओके, आणि कालचा जो शेवटचा टॉपिक होता मित्रांनो, तर ह्या औद्योगिक आजारपणाचे काय कारण आहेत. ओके, भरपूर आपण जवळजवळ 8 ते 9 कारणं काल बघितली. बांधकामात उशीर होणे, जमीन अधिग्रहणात उशीर होणे, वित्तीय सहायता मिळण्यात उशीर होणे, यंत्रसामग्री मिळण्यात उशीर होणे, नोकर भरतीमध्ये समस्या येणे, सरकारतर्फे परवाना देण्यात उशीर होणे, ओके, इनपुट जसे की वीज आणि कोळसा त्याची कमतरता भासणे, खर्च इतका होणे की ते व्यवस्थापनाच्या म्हणजे मर्यादेच्या पलीकडे होणे, ओके, वस्तू सेवांची मागणी कमी होणे, ओके, त्याच्यात घट होणे, आणि सरकारी व्यवस्थेमध्ये बदल होणे. ओके, असा आपण बऱ्याच गोष्टींचा एक काल अभ्यास केला. ओके मित्रांनो, आज आपल्याला जे औद्योगिक आजारपण आहे ते दूर करण्यासाठी, कंपन्यांना, उद्योगांना आजारपणातून बाहेर काढण्यासाठी सरकारने भूतकाळात काय काय उपाययोजना योजल्या ते आज आपल्याला बघायचं. ओके, तर हा आज आपला मुख्य टॉपिक असेल. ओके, तर मी पूर्वी म्हणल्याप्रमाणे हा बार्टीचा खूप चांगला उपक्रम आहे. तुम्ही या उपक्रमाबद्दल तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा. ओके, बार्टीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ओके, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या उपक्रमाची माहिती द्या. ओके, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या उपक्रमाची तुम्ही, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाची तुम्ही माहिती पसरवा. ओके, तर सुरू करूया मित्रांनो. आजचा टॉपिक आहे उपाययोजना काय सरकारद्वारे ज्या ज्या उपाययोजना केल्या गेल्या भूतकाळात, ओके, कशासाठी, तर औद्योगिक आजारपणातून उद्योगांना बाहेर काढण्यासाठी ज्या उपाययोजना सरकारने केल्या त्या उपाययोजनांबद्दल आज आपल्याला बघायचं आहे. ओके, तर थोडंसं रिव्हिजन करूया एकदा की औद्योगिक आजारपण काय आहे, त्याच्या एक जी व्याख्या केलेली आहे त्याचं पहिलं रिव्हिजन करूया, आणि त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया. ओके, हा, तर मित्रांनो, औद्योगिक आजारपण काय आहे, तर एखाद्या उत्पादक घटक म्हणजे प्रोडक्शन युनिट, म्हणजे एखादी फॅक्टरी, एखादा उद्योग
जर मागच्या वित्तीय वर्षात तोटा घोषित केला असेल आणि त्या घटकाला वित्तीय सहायता किंवा कर्ज देणाऱ्या ज्या बँका असतात त्या चालू वर्षात आणि पुढच्या वर्षात देखील सॉरी चालू वर्षात आणि पुढच्या वर्षात देखील हा जो उत्पादन घटक आहे, हे जे उत्पादक आहे त्यांना अजून तोटा होण्याची शक्यता जर त्या बँकांनी वित्तीय सहायता केलेल्या संस्थांनी जर दर्शवली असेल तर अशा घटकांना आपण काय म्हणतो, आजारी घटक म्हणतो, म्हणजे सिक युनिट्स, इंग्रजीमध्ये त्याला सिक युनिट्स म्हणतो. ओके, SICKUNIT. युनिट म्हणजे उत्पादक घटक, दुसरं काय नाही. जे उत्पादन करतायत त्यांना उत्पादक. ओके, तर एखाद्या उत्पादक घटकाने जर मागच्या वित्तीय वर्षात तोटा घोषित केला असेल आणि चालू वित्तीय वर्षात आणि पुढच्या वित्तीय वर्षात तोटा होण्याची शक्यता दर्शवली गेली असेल, कोण दर्शवते ही शक्यता? ही शक्यता दर्शवली जाते बँकांकडनं. आर्थिक सहायता जे घटक देतात त्यांच्याकडनं दर्शवली जाते की समजा एखादी बँक XYZ बँक असेल आणि त्या XYZ बँकेने कोणत्या तरी ABC लिमिटेड या उद्योगाला जर वित्त पुरवठा केला असेल आणि ही बँक म्हणत असेल, XYZ नावाची बँक म्हणत असेल की ABC लिमिटेड ही जी कंपनी आहे ती चालू वर्षात आणि पुढच्या वर्षात देखील नुकसान, म्हणजे त्यांना ह्या ABC लिमिटेडला चालू वर्षात आणि पुढच्या वर्षात नुकसान होण्याची शक्यता आहे, तोटा होण्याची शक्यता आहे, वित्तीय तोटा होण्याची शक्यता आहे आणि असा वित्तीय तोटा मागच्या वर्षी देखील झाला होता. तर असं जर 3 वेळा मागच्या वर्षी, चालू वर्षात आणि पुढच्या वर्षी, ओके, जर हे होत असेल तर त्या घटकाला, त्या उत्पादक घटकाला आपण काय म्हणतो मित्रांनो, त्या उत्पादक घटकाला आजारी घटक म्हणून घोषित केलं जातं. त्या उत्पादक घटकाला काय, आजारी घटक म्हणून घोषित केलं जातं. हे आपण त्या दिवशी माहिती बघितली. ओके, कालच्या दिवशी ह्याची विविध कारणं बघितली. आज बघूया आपण. तर याच्यात या आजारी घटकांना जर आजारपणातून बाहेर काढायचं असेल तर काय उपाययोजना सरकारने भूतकाळात राबवल्या जातात आणि सध्या काय उपाययोजना राबवल्या जातात. ओके, रुग्ण घटकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आर्थिक सवलती. ओके, वेगवेगळ्या आर्थिक सवलती दिल्या जातात केंद्र आणि राज्य सरकारतर्फे रुग्ण घटक जे असतात त्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी. जर स्वस्थ घटक म्हणजे एखादा उत्पादक असेल, ओके, उत्पादक, इथं घटकचा अर्थ काय मित्रांनो, मी युनिट या शब्दासाठी घटक हा शब्द वापरला. ओके, उत्पादक जो असेल, ओके, आणि तो स्वस्थ असेल. स्वस्थ म्हणजे कसं, एक हेल्दी असेल, ओके, चांगला कारोबार सुरू असेल, ओके, चांगला व्यवसाय सुरू असेल, असा जर एखादा घटक, उत्पादक घटक असेल आणि तो एखादा आजारपण असलेला, ओके, उत्पादक घटकाला, ओके, चालविण्याचा उपक्रम जर हाती घेत असेल तर त्याला देखील कर सवलत मिळते. आणि हे 1977 मित्रांनो, बघा किती जुना उपाययोजना आहे, 1977. ओके, 1977ला हे ठरवण्यात आलं की समजा 2 कंपनी आहेत, एक आहे XYZ कंपनी आणि दुसरी आहे ABC कंपनी. XYZ कंपनी ही एकदम हेल्दी कंपनी आहे, ज्याचा व्यवसाय अतिशय सुरळीत, चांगल्या प्रकारे, ओके, नफ्यात सुरू आहे. आणि ABC नावाची जी कंपनी आहे ती कंपनी काही चांगल्या प्रकारे काम करत नाही, ती तोट्यामधली कंपनी आहे, तोटा होतोय तिला, मागच्या वर्षी झाला असेल आणि बँकांनी घोषित केले की या वर्षी आणि पुढच्या वर्षी पण, चालू वर्षात आणि पुढच्या वर्षी पण त्यांना तोटा होण्याची शक्यता आहे. जर XYZ कंपनी ABC कंपनीला चालवण्यास घेत असेल, पुनरुज्जीवन करण्याचं काम करत असेल, तो जर उपक्रम हाती घेत असेल तर XYZ कंपनीला काय दिलं जातं मित्रांनो, करामध्ये सवलती दिल्या जातात. ओके, करामध्ये सवलती दिल्या जातात, दिल्या गेल्या. 1977ला त्याची तरतूद करण्यात आली होती. ओके, रुग्ण औद्योगिक कंपनी विशेष तरतूद कायदा. बघा मित्रांनो, रुग्ण औद्योगिक कंपनी म्हणजे सिक युनिट, सिक इंडस्ट्रियल युनिट, ओके, कंपनी. स्पेशल प्रोव्हिजन म्हणजे विशेष तरतुदी कायदा. 1985 अंतर्गत औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना बोर्डची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. BIFR म्हणजे काय, बोर्ड फॉर इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक, फायनान्शियल म्हणजे आर्थिक, रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनरुज्जीवन. ओके, कन्स्ट्रक्शनचं रिकन्स्ट्रक्शन, पुनर्बांधणी, पुनरुज्जीवन, ओके, पुनर्रचना. तर मित्रांनो, 1985ला खूप महत्वाची गोष्ट घडली या संदर्भातली, ती म्हणजे बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे काय मित्रांनो, औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना बोर्ड
ची स्थापना करण्यात आली. आणि ती स्थापना कशाच्या अंतर्गत करण्यात आली? एक विशेष कायदा. ओके, बघा त्याच वर्षी एक कायदा आणण्यात आला, सिक इंडस्ट्रियल कंपनीज स्पेशल प्रोव्हिजन ऍक्ट 1985. म्हणजे 1985 ला रुग्ण औद्योगिक कंपनी किंवा आजारपणाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी असलेला कायदा आणण्यात आला आणि त्याच्या अंतर्गत बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्या बोर्डाचं नाव होतं BIFR, म्हणजे बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन कंपनी. ओके, फायनान्शियल अँड रिकन्स्ट्रक्शन कंपनी. ओके, उद्योग आजारी होणे अगोदरच त्याचा अंदाज बांधणे आणि उपाययोजना करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेणे हे या बोर्डाचे काम होते. ओके, अर्ली डिटेक्शन ज्याला म्हणतात, म्हणजे एखादा उद्योग आजार होऊन, म्हणजे आपलं जसं आपल्या शरीराचं मानवाच्या शरीराचं कसं असते, आजारपणाच्या अगोदर काहीतरी लक्षणे दिसायला लागतात. ओके, आणि ती लक्षणे दिसायला लागली, काही जण उपाय योजना करतात, काही जण मग ते आजारपण अंगावर काढतात. अंगावर काढणारी लोक अजून आजारी होतात, अधिक आजारी होतात. ओके, तसंच उद्योगांचं असते. उद्योगच आजारी पडणार आहेत, उद्योग हे तोट्यात जाणार आहेत हे जर अगोदरच कळत असेल, ओके, तर त्यांवर लगेच उपाययोजना करण्याची जबाबदारी करण्याचं काम कोणाचं होतं? बोर्डाचं. कोणता बोर्ड मित्रांनो? बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन, म्हणजे काय? औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना बोर्ड, याचं काम असायचं. ओके, तर ही महत्वाची गोष्ट करण्यात आली. कशासाठी? जे आजारी घटक आहेत, उत्पादक घटक आहेत, त्यांना बरं करण्यासाठी, त्यांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी. भारतीय औद्योगिक पुनर्रचना बँकेची स्थापना. बघा, एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडस्ट्रियल, ओके, रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया. इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक, रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्रचना, बँक म्हणजे बँक, आणि इंडिया म्हणजे भारत. ओके, भारतीय औद्योगिक पुनर्रचना बँकेची स्थापना करण्यात आली मित्रांनो. ओके, आणि 1985 ला स्थापना करण्यात आली आणि 1997 ला, ओके, भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँकेची स्थापना, भारतीय औद्योगिक पुनर्रचना. ओके, इथं फरक बघा मित्रांनो. ओके, हे पुनर्रचना बँक आहे आणि इथं त्याचं नाव बदलून गुंतवणूक बँक असं करण्यात आलं. म्हणजे अगोदर नाव त्याचं IRBI होतं, म्हणजे इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर त्याचं नाव रिकन्स्ट्रक्शनच्या जागी इन्व्हेस्टमेंट असा शब्द आणण्यात आला. त्यानंतर त्याचं नाव करण्यात आलं इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया, आणि त्याचं नाव कधी बदलण्यात आलं? 1997 ला. ओके, आणि काय काम होतं मित्रांनो? तेच काम होतं, ओके, जे उद्योग जे आजारी उद्योग आहेत, जे उद्योग तोट्यात आहेत, त्या उद्योगांना त्या तोट्यातून बाहेर काढणं. ओके, तर बघा मित्रांनो, पहिली उपाययोजना काय होती? BIFR ची स्थापना. BIFR काय आहे? बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन. दुसरं काय? IRBI, ज्याचं नाव बदलून नंतर IIBI करण्यात आलं, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया. ओके, त्याचं नाव नंतर इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आली. ही दुसरी उपाययोजना. ओके, तिसरी महत्वाची उपाययोजना काय होती? लघु उद्योग विकास निधीची स्थापना. म्हणजे छोटे उद्योग जर आजारी पडत असतील, तोट्यात असतील, ओके, जाणून बुजून मी पुन्हा पुन्हा आजार हा शब्द वापरतोय. सिक युनिट इंग्रजीमध्ये आहे ना, त्याला सिक युनिट असा शब्द आहे. ओके, तुम्हाला कदाचित मला सर पुन्हा पुन्हा आजार पण असा का शब्द वापरतात, तर तसाच शब्द एक इंग्रजीमध्ये वापरला जातो, म्हणून मी वापरतो. ओके, तर आजारपण म्हणजे काय? इथं तोट्यात असणारं जे घटक आहे, उत्पादक घटक आहे. ओके, तर त्यांना त्या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी लघु उद्योग विकास निधीची स्थापना करण्यात आली आणि हे लघु उद्योगांना वित्तीय सहायतेसाठी याची स्थापना झाली. ओके, लघु उद्योग जे आहेत, जे आजारपणात आहेत, जे तोट्यात आहेत, त्यांना वित्तीय सहायता मिळावी यासाठी ह्याची स्थापना करण्यात आली. इंग्रजीमध्ये त्याला स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट फंड. ओके, आणि ते एका दुसऱ्या बँके अंतर्गत चालायचं, IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके मित्रांनो, बघा 1986 ला SIDF म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट फंडची स्थापना करण्यात आली IDBI बँके अंतर्गत. ओके, आणि उद्देश तोच होता की लघु उद्योग जे घाट्यात आहेत त्यांचं पुनर्जीवन झालं पाहिजे, त्यांची पुनर्बांधणी झाली पाहिजे. ओके, लघु उद्योगांना विकास, आधुनिकीकरण आणि विस्ताराबरोबरच आजारी लघु उद्योगांना पुनर्वसनासाठी वित्तीय सहायता हे त्याचं सगळ्यात मोठं उद्देश होतं. कशाचं? स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट फंड म्हणजे लघु उद्योग विकास निधीचा हा उद्देश होता. बघा, उद्देश दोन्ही आहेत, म्हणजे जे स्वस्त आहेत, जे हेल्दी कंपनीज आहेत,
ओके, जे आजारपणात नाही, ज्यांचा जे नफ्यात सुरू आहे, ज्यांचा कारभार व्यवसाय नफ्यात सुरू आहे, अशा कंपन्यांचा विकास, आधुनिकीकरण आणि विस्तार, त्याच्याबरोबरच आजारी जे लघु उद्योग आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी वित्तीय सहायता देण्याचं काम कोणत्या निधीद्वारे व्हायचं? स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट फंड. याची स्थापना कधी झाली? 1986 ला झाली होती. ओके. त्यानंतर आधुनिकीकरण निधी म्हणजे मॉडर्नायझेशन फंड. ओके, हा निधी एका विशिष्ट क्षेत्राला होता मित्रांनो. त्या क्षेत्राचं नाव म्हणजे कापड आणि ज्यूट उद्योग. ओके, तर त्या उद्योगासाठी, त्या उद्योगांना आजारपणातून बाहेर काढण्यासाठी, तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आधुनिकीकरण निधी म्हणजे मॉडर्नायझेशन फंडची स्थापना केली. कर्जरूपी सहायता देण्यात येते चांगल्या आणि आजारी उत्पादक घटकांना. चांगले घटक असो ज्यूट आणि कापड उद्योगातले किंवा आजारी घटक असो, त्या दोघांना कर्जरूपी सहायता देण्याचं काम कोणत्या निधीद्वारे केले जाते? आधुनिकीकरण निधी म्हणजे काय? मॉडर्नायझेशन फंड. मित्रांनो लक्षात ठेवा, हे सगळ्या क्षेत्रांसाठी हा निधी उपलब्ध नव्हता. हा निधी फक्त कपडा म्हणजे कापड, ओके, आणि ज्यूट, ओके, या दोनच गोष्टींसाठी, ओके, दोनच गोष्टींसाठी हा फंड अवेलेबल होता. ओके, तर दोन ह्याच्यात पार्ट आहेत. एक आहे टेक्सटाईल मॉडर्नायझेशन फंड म्हणजे कापड आधुनिकीकरण निधी, आणि दुसरा म्हणजे ज्यूट मॉडर्नायझेशन फंड म्हणजे ज्यूट उद्योग आधुनिकीकरण निधी. ओके, मग मित्रांनो 1993 ला, ओके, 1985-84 पासून आपण सुरुवात केली. हळूहळू 1993 ला काय झालं बघा. 1993 ला औद्योगिक आजारपण आणि कॉर्पोरेट पुनरुज्जीवन कमिटीची स्थापना करण्यात आली. बघा, औद्योगिक आजारपण म्हणजे इंडस्ट्रियल सिकनेस आणि कॉर्पोरेट पुनरुज्जीवन. कॉर्पोरेट म्हणजे ज्या कंपनी असतात मोठ्या मोठ्या, त्यांचं स्वतःचं अस्तित्व असते, लिगल एंटिटी असतात ते, ओके, कायदेशीर कंपन्या असतात, त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने एक कमिटीचं गठन केलं. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर ओमकार गोस्वामी. ओके, ह्या कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला 1993 ला. नेमक्या ह्या कमिटीने काय केलं? ओके, काय काय याच्या तरतुदी होत्या? 2-3 महत्वाच्या तरतुदी होत्या. आपण त्या तरतुदी बघूया. त्या अहवालाच्या तरतुदी अशा होत्या: 180 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा व्याज परतफेड चुकवला असेल तर रुग्ण घटक उद्योग म्हणून घोषित केला जावा. एखादा उत्पादक घटक असेल मित्रांनो, एखादा उत्पादक घटक असेल आणि या घटकांनी व्याजाची परतफेड जवळजवळ 180 दिवस जर केली नसेल तर लगेचच, ओके, लगेचच, बघा, म्हणजे बिलकुल टाइम वेस्ट न करता. कारण जर आपण वेळ वाया घालवला, सरकारने जर वेळ वाया घालवला, तर मग ते जे आजारी घटक आहे, जे उद्योग तोट्यात आहे, ते उद्योग दुसऱ्यांना तोट्यात घालणार. मी तुम्हाला कालच समजून सांगितलं होतं हे गोष्ट, ओके, की उद्योगांचं कसं असतं, एक उद्योग हा दुसऱ्या उद्योगांवरती अवलंबून असतो, दुसरा उद्योग हा तिसऱ्या उद्योगावरती अवलंबून असतो. म्हणून एक जर उद्योग डबघाईस आला तर इतर उद्योग देखील त्यामुळे डबघाईस येण्याची शक्यता असते. तर 180 दिवस जर व्याजाची परतफेड झाली नसेल, लगेचच त्या उद्योगाला काय करायचं? साहजिक, उद्योग कसे बनतात मित्रांनो? कर्ज घेऊन उद्योगांची स्थापना होते, उद्योग एक चालवले जातात, उद्योगांची सुरुवात होते. तर हे कर्ज जे घेतले जातात त्याची जर 180 दिवस परतफेड होत नसेल, 180 दिवस जर परतफेड होत नसेल, तर लगेचच त्या उद्योगांना रुग्ण घटक म्हणजे आजारी उद्योग म्हणून घोषित केलं जावं, अशी एक तरतूद गोस्वामी अहवालाने दिली होती. ओके, वर्किंग कॅपिटल कॅश क्रेडिट मध्ये अनियमितता 180 दिवसापेक्षा जास्त असेल, ओके, कॅश क्रेडिट, ओके, कॅशच्या रूपात जे वित्त पुरवठा असतो मित्रांनो, त्याच्यात जर 180 दिवसापेक्षा जर जास्त दिवसाची अनियमितता असेल, ओके, तर अशा घटकांना आजारी घटक, ओके, रुग्ण घटक म्हणजे तोट्यात असलेले घटक म्हणून घोषित करण्यात यावं, असे तरतूद ओमकार गोस्वामी कमिटीने दिली होती. ओके, शहरी भूमी सीलिंग कायद्यामध्ये सुधारणा. भूमी सीलिंग काय असते मित्रांनो? किती सीलिंग म्हणजे काय? लिमिट, अप्पर लिमिट ज्याला म्हणतो, ओके, जे कमाल मर्यादा असते त्याला सीलिंग म्हणले जाते. ओके, आणि जे किमान मर्यादा असते, खालची जी मर्यादा असते, त्याला आपण फ्लोर म्हणतो. इंग्रजीमध्ये 2 असे शब्द आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. एक सीलिंग म्हणजे कमाल मर्यादा असते, फ्लोर म्हणजे किमान मर्यादा असते. ओके, तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो, भारतामध्ये भूमी
एखादी जमीन जर आपल्या नावावर करायची असेल किंवा एक त्याचा आपण जर मालकी हक्क घ्यायचा असेल तर त्याचे एक त्याला एक लिमिट आहे. ओके, त्याला अटी आहेत भरपूर की एवढ्याच प्रमाणात आपण जमिनीचा मालकी हक्क घेऊ शकतो. ओके, त्याला सीलिंग म्हणलं जाते. त्याला काय म्हणतात? सीलिंग म्हणलं जाते. आणि ही सीलिंग म्हणजे जे कमाल मर्यादा आहे ती शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी वेगळी आहे. बऱ्याचदा काय होते, ह्या सीलिंग कमी असल्यामुळे म्हणजे कायद्यामध्येच लिहिलेलं असते की एका व्यक्तीच्या नावावर एवढी एवढी जमीन नको. ओके, मग काय होते, तिथं जर एखादा उद्योग निर्माण करायचा असेल, तिथं जर एखाद्या उद्योगाची स्थापना करायची असेल तर ते सहज होत नाही. कारण त्याच्यावरती त्या भूमीवरती त्या भूमीचा मालकी हक्क घेण्याची जे गरज असते, म्हणजे साहजिक आहे उद्योगांसाठी जास्त भूमीची गरज, जास्त जमिनीची गरज असते. आणि जर सिलिंग लिमिट कमी असेल तर तुम्ही ते जमीन आपल्या नावावर करू शकत नाही किंवा उद्योगासाठी वापरू शकत नाही. तर अशा कायद्यामध्ये भूमी सीलिंग कायदा, ओके, अशा कायद्यामध्ये सुधारणा आणण्याची तरतूद देखील ओमकार गोस्वामी समितीनं केली होती. ओके, BIFR आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं. ओके, तो बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन. ओके, तर BIFR ला रुग्ण घटकांना विक्रीसाठी आणि पुनर्बांधणीसाठी अधिकार देण्यात यावे. ओके, तर BIFR ही जी संस्था आहे, हा जो बोर्ड आहे, त्यांना एक अधिकार दिला पाहिजे की रुग्ण घटक जे आहेत त्यांची विक्री करण्याचा अधिकार किंवा त्यांचं पुनर्बांधणी करण्याचा अधिकार हे BIFR ला दिला पाहिजे, असं ओमकार गोस्वामी नावाच्या जे व्यक्ती होते त्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्या कमिटीने या तरतुदी दिल्या होत्या. ओके मित्रांनो, ओके, ही स्लाइड चुकून आली. दिस इज नॉट देअर. ओके, कारण मी इथं PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह हा टॉपिक इथं घेणार होतो, पण मला नंतर असं वाटलं की तो टॉपिक, ओके, खूप रिसेंट टॉपिक आहे, खूप महत्वाचा, आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. ओके, पण तो टॉपिक मला वाटला नंतर की आपण तो जे औद्योगिक धोरण आहे, कारण प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे उत्पादनाशी निगडीत, उत्पादनाशी जोडलेलं जे प्रेरक आहे. म्हणजे कोरोनाच्या काळात काय झालं मित्रांनो, बरेचसे व्यवसाय डबघाईस आले असते जर सरकारने ऍक्टिव्हली जर मदत केली नसते. तर सरकारने काय केलं की कोरोनामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी, ओके, नुकसान भरपाई व्हावी म्हणून काही तरतुदी करण्यात आल्या उद्योगांसाठी आणि काही सवलती देण्यात आल्या. आणि त्या सवलती कशासाठी होत्या? ते कोरोनातून बाहेर पडण्यासाठी तर होत्याच, कोरोनामुळे जे नुकसान झालं त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तर होत्या. त्याशिवाय त्या तरतुदी कशासाठी होत्या मित्रांनो? त्या तरतुदी होत्या की भारतात वस्तू आणि सेवांचं जास्त उत्पादन झालं पाहिजे आणि भारतातल्या उद्योगांना त्यासाठी एक जे प्रेरकांची गरज असते, जे प्रोत्साहनाची गरज असते, ते प्रोत्साहन प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह मधनं देण्यात येईल. ओके, असे एक प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह अशी योजना सुरू करण्यात आली. पण ते धोरणामध्ये जास्त येते मित्रांनो, सिक युनिट्स मध्ये जास्त येत नाही. ओके, धोरण औद्योगिक धोरणामध्ये येते. त्यामुळे ही स्लाइड चुकून इथं राहिली, ही स्लाइड इथं नाही. ओके, ते आपण प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह मध्ये नंतर बघणार आहोत. ओके, तर मित्रांनो, ह्या होत्या सगळ्या उपाययोजना ज्या केंद्र सरकार राज्य सरकारने केल्या होत्या. कशासाठी? जे आजारी घटक आहेत, उत्पादक घटक आहेत, त्यांना आजारपणातून बाहेर काढण्यासाठी. ओके मित्रांनो, आता मी तुम्हाला जे सांगतोय मी बरंच बघितलंय, म्हणजे बऱ्याचशा पुस्तकांमध्ये ते कव्हर केलेलं आहे, पण ते ह्या टॉपिकच्या अंडर कव्हर केले नाही. त्याचं असं अचानक कुठंतरी टॉपिक दिलेला आहे. मित्रांनो, 2016 मध्ये भारतामध्ये खूप चांगलं एक सुधारणा झाली. भारतामध्ये एक सुधारणेचा कायदा पास करण्यात आला, एक संहिता पास करण्यात आली. त्याला म्हणतो आपण दिवाळखोरी विरोधी संहिता. लक्षात घ्या मित्रांनो, काय दिवाळखोरी विरोधी संहिता म्हणजे जे दिवाळखोरीत जे उद्योग निघणार असतात त्याच्यासाठी एक कोड आहे. कोड म्हणजे तर जे दिवाळखोरीत निघणार आहेत उद्योग, ज्यांची दिवाळखोरी झालेली आहे, तर त्यांनी बाहेर कसं पडावं, त्याचे एक अल्गोरिदम, ज्याला तुम्ही कम्प्युटरच्या भाषेत आहे ना, अल्गोरिदम जसं असते, म्हणजे ह्यानंतर हे, ह्यानंतर ते, त्यानंतर हे. म्हणजे आपला जसं दिनचर्या कशी असते, आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर फ्रेश होतो, फ्रेश झाल्यानंतर आपण नाश्ता करतो, नाश्ता केल्यानंतर आपण कामं करायला सुरुवात. ओके, एक अल्गोरिदम असते, एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर चौथं, असं. तर जर एखादी कंपनी जर दिवाळखोरीत निघत असेल मित्रांनो,
तर ती कंपनी बाहेर कशी पडली पाहिजे. ओके, कारण मी तुम्हाला कालच समजून सांगायचा प्रयत्न केला. जर कंपनी जर पुनर्जीवन होण्याचे चान्सेस कमी असतील, ओके, कंपनी जर पुन्हा त्याच पूर्वपदावर येण्याचे जर चान्सेस कमी असतील, तर मित्रांनो त्या कंपनीला बंद करणं हेच सोयीस्कर असते, चांगलं असते. कारण एखादी कंपनी जर चांगल्या प्रकारे काम करत नसेल तर ती कंपनी दुसऱ्याला घेऊन बुडून जाते. ओके, कारण त्या कंपनीवरती इतर उद्योग देखील निर्भर असतात, ओके, अवलंबून असतात. त्यामुळे 2016ला ह्या सरकारने, एनडीए सरकारने काय केलं होतं, 2016ला खूप महत्वाचा कायदा, एक संहिता म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं स्टेप बाय स्टेप काय झालं पाहिजे. ओके, हे अंमलात आणलं, त्याचं नाव होतं इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड. म्हणजे काय, दिवाळखोरी विरोधी जे संहिता आहे त्याचं हे नाव आहे, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड. मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला हा टॉपिक मी इथं का कव्हर करतोय हे कळालं तरी खूप झालं. ओके, हा टॉपिक मी इथं का कव्हर करतोय हे जरी कळालं तरी ओके खूप झाला. मित्रांनो हा टॉपिक मी इथं का कव्हर करतोय, आतापर्यंत आपण काय बघितलं, आपण उपाययोजना बघितल्या. तर एखादं उत्पादक घटक जर आजारी असेल, तोट्यात असेल, तर सरकार काय करते, वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे त्याला पुनरुज्जीवन करण्यासाठी त्याचं पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करते. BIFR थ्रू, IRBI त्याचं नाव नंतर IIBI करण्यात आलं, SIDF तर्फे मॉडर्नायझेशन फंडचा वापर करून भूस्वामी कमिटीच्या जे तरतुदी आहेत त्याचा ओके शिफारसी आहेत. ओके, या तरतुदी नाही ऍक्च्युली, शिफारसी आहेत. ओके, त्या शिफारसींवरती विचार करून ओके तर सरकारने बऱ्याच काय उपाययोजना करायचा प्रयत्न केला. तरी जर एखादा उद्योग ओके तोट्यातून बाहेरच पडत नसेल मित्रांनो, तर मी म्हणलो म्हणून हे खरं नाही, तरी अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे. ओके, प्री एक्झिट म्हणजे एखादा जर उद्योग चांगलं काम तोट्यात असेल तर त्या उद्योगाने बाजाराच्या बाहेर पडणं सोयीचं असते. जर तो उद्योग तिथंच राहिला ओके तर मग तो उद्योग स्वतः तर तोट्यात जाणार, इतरांना तो तोट्यात घेऊन जाणार, असं होते. भारतातल्या ज्या सार्वजनिक बँका आहेत त्या बँकांबद्दल काही दिवसापूर्वी हीच परिस्थिती होती. आता परिस्थिती ठीक आहे, पण खूप चांगली आहे असं म्हणता येत नाही. ओके, तर मित्रांनो जर सगळ्या उपाययोजना केल्यानंतर देखील जर उद्योग पूर्वपदावर येत नसतील, ओके, ते तोट्यातच असतील, ते नफ्यात येत नसतील, मग शेवटचा उपाय काय असतो, ते उद्योग काय झाले पाहिजे, ते उद्योग बाजाराच्या बाहेर पडले पाहिजे. पण बाजाराच्या बाहेर पडणं एवढं सोपं नाही. जसं नवीन उद्योग सुरू करणं हे जसं अवघड असते मित्रांनो, तसं बाहेर पडणं देखील अवघड असते. बाहेर पडणं का अवघड असते, कारण जो उद्योग तोट्यात आहे, ज्या उद्योगाला बाहेर पडायचं आहे, त्या उद्योगाला बऱ्याच जणांनी पैशाच्या रूपात मदत केलेली असते, म्हणजे त्याच्यात गुंतवणूक केलेली असते, त्याला पैसे दिलेले असतात त्या उद्योगाला. तर तो उद्योग बाहेर पडण्याच्या अगोदर ते पैसे परत करणे ही खूप महत्वाची गोष्ट असते. त्यामुळं एक संहिता पास करण्यात आली भारतामध्ये 2016 मध्ये, त्याला म्हणतो आपण दिवाळखोरी विरोधी संहिता, इंग्रजीमध्ये त्याला इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड म्हणतात. ओके, दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांना बाजारातून बाहेर पडण्याकरिता ही संहिता आहे. पूर्वी दिवाळखोरीत असणाऱ्या कंपन्यांना दिवाळखोरी निवारणासाठी आर्थिकदृष्ट्या चांगले मार्ग उपलब्ध नव्हते. म्हणजे ती कंपनी बाहेर कशी पडेल, ओके, जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे पैसे कसे मिळतील, परतफेड कशी होईल, ह्याची संहिता काही नव्हती, ह्याचं काही एक नियमावली काही नव्हती. पण IBCने, याला शॉर्टमध्ये IBC म्हणतात, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड, दिवाळखोरी विरोधी संहिता, दिवाळखोरी विरोधी संहितेने काय केलं की हे एक नियमावली तयार केली की एवढ्या एवढ्या दिवसात हा उद्योग बाजाराच्या बाहेर पडेल आणि लोकांचे, गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातील. ओके, छोट्या गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे हा देखील एक या संहितेचा उद्देश आहे. ओके, ठराविक वेळेत, आता ही संहिता कशी काम करते मित्रांनो, ठराविक वेळेत कंपनी बंद करण्याची, ओके, ठराविक वेळेत कंपनी बंद झाली पाहिजे. ओके, म्हणजे ते दिवाळखोरीची जी समस्या आहे ना, त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. ओके, बंद करायचं असलं बंद पण झाली पाहिजे, आणि गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची पर्याय व्यवस्था म्हणजे ही संहिता आहे. ओके, दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीचा ताबा गुंतवणूकदारांना देखील कधी कधी दिला जातो. तर ह्या संहितेअंतर्गत मित्रांनो दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीचा ताबा कधी कधी
गुंतवणूकदारांना, म्हणजे जे गुंतवणूकदार म्हणजे ज्यांनी पैसे त्याच्यात गुंतवले त्यांना देखील दिला जातो, जेणेकरून ते या व्यवसायाला अधिक चांगल्यारीत्या चालवू शकतील. ओके मित्रांनो, तर हे उद्योगाचं जे औद्योगिक क्षेत्राचं आजारपण आहे त्याच्यावरती उपाययोजना आणि त्याच्यासाठी शेवटचा महत्वाचा कायदा म्हणजे IBC, ओके, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड. ओके, ह्या 3 गोष्टी आपण बघितल्या. आता आपण मित्रांनो पुढचा टॉपिक बघूया. खूप महत्वाचा आहे हा. ऍक्च्युली तुमच्या सिलेबसमध्ये सुरुवातीला दिला होता, पण सुरुवातीला आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती धोरण कसं बनवलं जाते हे बघायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, हे ह्या टॉपिकला थोडंसं नंतर घेतलं. तुम्ही ह्याला सुरुवातीला देखील अभ्यास करू शकता. ओके, तर आपण आता पुढचा टॉपिक बघूया, औद्योगिक धोरण. ओके, पुढचा टॉपिक बघूया, औद्योगिक धोरण. ओके, तर मित्रांनो औद्योगिक धोरणाचा अर्थ काय अगोदर ते बघूया आणि नंतर आपण औद्योगिक वेगवेगळे जे 1991च्या अगोदर आणि 1991च्या नंतर जेवढे औद्योगिक धोरण सरकारने राबवले त्याचा अभ्यास आपण करूया. ओके, सर्वप्रथम आपण बघूया औद्योगिक धोरणाचा अर्थ काय. ओके, तर मित्रांनो जेव्हा एखादं सरकार, ओके, कोणतंही सरकार असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो किंवा इतर देशातली सरकार असो, त्या देशात ती कामं करतातच. ओके, जेव्हा उद्योगांच्या मालकी, संरचना आणि कामगिरीबद्दल ओके खुश नसतात, ओके, आणि त्याची मालकी बदलण्याचा प्रयत्न करतात, त्याची संरचना बदलण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं कशासाठी होते, तर त्या उद्योगाची कामगिरी चांगली झाली पाहिजे. त्या उद्योगांची कामगिरी कशी झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे, ते उद्योग नफ्यात आले पाहिजे, ह्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला आपण धोरण असा शब्द वापरतो. ओके, धोरण नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. धोरण काय दाखवते, धोरण हे सरकारचा हस्तक्षेप दाखवते. ओके, सरकारचा हस्तक्षेप म्हणजेच धोरण. जेव्हा जेव्हा तुम्हाला शब्द धोरण हा शब्द तुम्हाला तुमच्या नजरेस पडेल, एक लक्षात घ्या, तिथं सरकारचा हस्तक्षेप असतोच. ओके, त्यालाच धोरण हा शब्द आहे. ओके, धोरण म्हणजे सरकारचा हस्तक्षेप, धोरण नाही म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नाही. ओके, तर मग काय करते सरकार, मालकी आणि संरचना, ओके, ह्यामध्ये बदल घडून आणलं जातं. ओके, एखाद्या उद्योगाची मालकी, एखाद्या उद्योगाची संरचना यामध्ये एक मोठा बदल घडून आणला जातो, जेणेकरून कामगिरी कशी झाली पाहिजे, त्या उद्योगांची चांगली झाली पाहिजे. आता कामगिरीचा अर्थ काय, सरळ सरळ त्या उद्योगांना नफा झाला पाहिजे. त्या उद्योगांना काय झाला पाहिजे मित्रांनो, नफा झाला पाहिजे. नफ्याशिवाय उद्योग चालणं कठीण असतं. मग ह्यासाठी सरकार काय करतात, सबसिडी देण्याची शक्यता असते. सबसिडी म्हणजे कसं, खर्चाचा थोडासा भाग सरकार काय करतात, स्वतःच्या खांद्यावर घेतात. ओके, कोणत्याही उद्योगाचा जो खर्चाचा भाग असतो तो सरकार काय करतात, स्वतःच्या खांद्यावर घेतात, त्याला सबसिडी म्हणतात. ओके, किंवा वित्त पुरवठा. ओके, दोन गोष्टी आहेत, एक तर सबसिडी दिली जाते किंवा वित्त पुरवठा दिला जाते. आणि सबसिडी आणि वित्त पुरवठा देऊन सरकार काय करते, सरकार उद्योगांना चांगलं करायचा प्रयत्न करते. मग धोरणामध्ये जेव्हा आपण म्हणतो की एखादं सरकार औद्योगिक धोरण बनवते किंवा कोणतंही धोरण बनवते, आपण इथं औद्योगिक धोरणाविषयी बोलतोय, तर तिथं कशा कशाची गोष्ट येते मित्रांनो, त्या प्रक्रियेची गोष्ट येते. ओके, ती प्रक्रिया कशी आहे, उद्योग करायची प्रक्रिया कशी आहे, त्याचे सिद्धांत कसे आहेत, त्याचं धोरण काय, त्याचे नियम काय आहेत, त्याचं नियंत्रण काय आहे. ओके, त्याच्यात परकीय गुंतवणूक आहे की नाही, परकीय गुंतवणुकीचा देखील प्रश्न त्यात यायला लागतो. म्हणजे काय, ओव्हरऑल जर तुम्ही जनरल बघितलं, धोरण या शब्दाचा अर्थ काय होतो, सरकार जेव्हा उद्योगांच्या मालकी, संरचना, प्रक्रिया, सिद्धांत, नियम, नियंत्रण, परकीय गुंतवणूक, ओके, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि ह्या विचारामागे फक्त एकच उद्देश असतो, तो उद्देश म्हणजे जे उद्योग चालवले जातात सरकारतर्फे, ते उद्योग कसे, सरकारतर्फेच म्हणून नाही, प्रायव्हेट सेक्टरसाठी देखील धोरण बनवलं जाते, खाजगी क्षेत्रासाठी देखील धोरण निर्मिती होते. तर जे धोरण चालवले जातात ते धोरण, जे उद्योग चालवले जातात ते उद्योग कसे झाले पाहिजे, नफ्यामध्ये झाले, नफा कमावला पाहिजे त्या उद्योगांनी. नफा नसेल तर भविष्याची वाटचाल अवघड असते. ओके, आणि त्याने मग नफा नसेल तर मग जे मुख्य उद्देश असतो, जसं की रोजगार निर्मिती, सगळ्यात मुख्य उद्देश असतो रोजगार निर्मिती. ओके, रोजगार निर्मिती होणं कठीण असते.
तर ह्यालाच आपण काय म्हणतो, धोरण म्हणतो. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, धोरण हे जाणून बुजून केलेली गोष्ट असते. धोरण आपोआप होत नाही, त्याचा सरकारचा हस्तक्षेप 100% असतो. ओके. तर असे किती धोरण, पहिल्या धोरणाची सुरुवात झाली मित्रांनो 1948 ला. भारतामध्ये पहिलं जे धोरण झालं उद्योगांसाठी ते झालं 1948 ला. त्या धोरणाला इंडस्ट्रियल पॉलिसी रिझॉल्युशन, इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक, पॉलिसी म्हणजे धोरण, रिझॉल्युशन म्हणजे ठराव, एक प्रकारचं ते ठराव होता. ओके. त्या सरकारने ठरवलं होतं की आपल्याला आता चांगलंच करायचं. ओके. आणि त्यासाठी त्यांनी धोरण बनवलं होतं. तर काय नेमकं त्या ठरावामध्ये काय ठरवलं गेलं, एक 4 क्षेत्रांवरती, 4 भागांवरती लक्ष देण्यात आलं मित्रांनो. ओके. आणि उद्योगांना आहे ना 4 भागांमध्ये एक उद्योगांचं वर्गीकरण करण्यात आलं होते. उद्योगांचं वर्गीकरण कशावर करण्यात आलं मित्रांनो, 4 भागांमध्ये करण्यात आलं. ओके. आणि त्याच औद्योगिक धोरणात एक गोष्ट ठरली, म्हणजे एक प्रकारे ठरवली गेली की भारताची जी अर्थव्यवस्था असेल ती कशी असेल, संमिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था असेल. म्हणजे इथं जेवढं सार्वजनिक क्षेत्राला महत्व असेल तेवढंच महत्व इथं, जेवढं महत्व सार्वजनिक क्षेत्राला असेल तेवढं महत्व हे खाजगी क्षेत्राला देखील असेल. म्हणजे काय, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्ही क्षेत्र एकत्रितपणे चांगल्या प्रकारे काम करतील, एकत्रितपणे उद्योग करतील. ओके. असं ह्या संमिश्र अर्थव्यवस्थेचा अर्थ होतो. ओके. संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय मित्रांनो, जिथं सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र एकत्रितपणे नांदतात, ओके, कामं करतात, त्याला आपण संमिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. तर ह्या औद्योगिक धोरण ठरावामध्ये 1948 ला जो ठराव पास करण्यात आला मित्रांनो, त्या ठरावामध्ये ठरवलं गेलं की भारताची अर्थव्यवस्था कशी असेल, ही संमिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था असेल. ती एकच स्वरूपाची, फक्त खाजगी अर्थव्यवस्था नसेल किंवा भांडवली अर्थव्यवस्था नसेल किंवा सार्वजनिक म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था नसेल, तर ह्याचं एक प्रकारचं मिश्रण असेल. ओके. ज्या क्षेत्रांना सार्वजनिक वित्ताची गरज असते, सरकारच्या हस्तक्षेपाची गरज असते, त्या क्षेत्रामध्ये सरकारचा हस्तक्षेप असेल, आणि ज्या क्षेत्रांना सरकारच्या हस्तक्षेपाची गरज नसेल तिथं खाजगी क्षेत्र असेल, असं. पण तुम्ही जर बघितलं, भलेही ते 1948 ला ठरलं असेल की आपण आता मिश्र अर्थव्यवस्थेचा अवलंब करू, पण एक जवळजवळ 1977 पर्यंत मित्रांनो, 77च्या नंतर देखील ती गोष्ट सुरूच राहिली. ओके. जवळजवळ सरकारचं जे धोरण असायचं ते सार्वजनिक क्षेत्रावरच जास्त असायचं. ओके. त्याच्यात खाजगी क्षेत्रांना खूप कमी महत्व होतं. ओके. एनिवेज, तर 1948 ला काय ठरवण्यात आलं की जे उद्योग आहेत त्यांना 4 भागांमध्ये, 4 क्षेत्रांमध्ये त्यांना एक वर्गीकरण करण्यात आलं त्यांचं. पहिलं होतं सार्वजनिक क्षेत्र. पहिलं काय होतं मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रामध्ये काय काय होतं, सार्वजनिक क्षेत्रामध्ये ते उद्योग होते ज्या उद्योगांवरती फक्त आणि फक्त केंद्र सरकारची मक्तेदारी होती. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, सार्वजनिक क्षेत्र ते क्षेत्र होते, हे जो पहिला क्षेत्र होता, 4 भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं, त्याचा पहिला भाग होता सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र असं क्षेत्र होतं मित्रांनो, त्यात असे उद्योग होते जे उद्योग फक्त आणि फक्त केंद्र सरकारची मक्तेदारी त्या उद्योगांवरती होती. अशामध्ये कोणकोणते उद्योग होते मित्रांनो, दारू गोळा, ओके, म्हणजे युद्ध सामग्रीसाठी जे गोष्टी लागतात ते बनवणे, अणुऊर्जा, ऍटॉमिक एनर्जी ज्याला म्हणतो आपण, ओके, रेल्वे, ओके, आणि इतर गोष्टी. ओके. तर इतर गोष्टी नव्हत्या, 3च होत्या मुळात. ओके. केंद्र सरकारची मक्तेदारी असणारे 3 सेक्टर. मक्तेदारी म्हणजे केंद्र सरकार सोडून इतर सरकारला आणि इतर खाजगी क्षेत्राला देखील इथं परमिशन नव्हती. ओके. मक्तेदारी म्हणजे फक्त केंद्र सरकार हे उद्योग करणार, असा त्याचा अर्थ होतो. ओके. तर 4 पैकी औद्योगिक धोरण ठराव 1948 मध्ये काय झालं, 4 क्षेत्रामध्ये वर्गीकरण करण्यात आलं उद्योगांचं. त्याच्यापैकी पहिला जे क्षेत्र होतं ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. ओके. दुसरं जे क्षेत्र होतं मित्रांनो, त्याला नाव देण्यात आलं मूलभूत उद्योग. त्याला इंग्रजीमध्ये बेसिक इंडस्ट्रीज किंवा की इंडस्ट्रीज. ओके. KEY, की म्हणजे तसं तर डिक्शनरी मिनिंग बघितलं तर चावी अर्थ होतो त्याचा. ओके. कुलुपाची चावी. पण इथं अर्थ काय होतो, की म्हणजे महत्वपूर्ण, सगळं महत्वाची. ओके. पुढे तुम्हाला महत्वाच्या उद्योग अशी देखील एक कॅटेगरी मिळेल, पण त्याचा अर्थ थोडा वेगळा होतो. इथं त्याचा इंग्रजी शब्द काय, की इंडस्ट्री किंवा बेसिक इंडस्ट्री. ओके. हे दुसरं वर्ग होतं. ओके.
ह्यामध्ये मित्रांनो 6 उद्योग होते. त्यामध्ये किती उद्योग होते मित्रांनो? 6 उद्योग होते. एक होता कोळसा, दुसरा लोखंड म्हणजे लोह उत्पादन, तिसरा विमान उत्पादन, विमानाशी निगडीत सगळ्या गोष्टी, ओके. चौथा होता जहाज बांधणी, ओके. आणि पाचवा होता फोन, टेलिग्राफ, इतर गोष्टी, फोनचं उत्पादन, टेलिग्राफ, इतर गोष्टी होता. आणि 6 होता खनिज तेल, ओके. सहावा जो उद्योग होता मित्रांनो ते होतं खनिज तेल, ओके. तर 1948 ला जो औद्योगिक ठराव पास झाला मित्रांनो, त्याच्यात 4 क्षेत्रांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं. पहिला क्षेत्र जे फक्त आणि फक्त केंद्र सरकारची मक्तेदारी होती, त्यात 4 क्षेत्र होते, त्याला सार्वजनिक क्षेत्र म्हणण्यात आलं. दुसरं जे क्षेत्र होतं त्याला मूलभूत उद्योग क्षेत्र म्हणण्यात आलं, त्याच्यात 6 उद्योग होते, ओके. त्यामध्ये कोळसा, लोह उत्पादन, विमान उत्पादन, जहाज बांधणी, फोन उत्पादन आणि टेलिग्राफ आणि खनिज तेल अशा उद्योगांना ह्यात ठेवण्यात आलं. आणि हे उद्योग सार्वजनिक क्षेत्रातले होते आणि त्यात खाजगी क्षेत्राचा देखील सहभाग होता. लक्षात घ्या मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रासाठी जे उद्योग आरक्षित होते त्यात फक्त आणि फक्त केंद्र सरकारची मक्तेदारी होती. दुसरा जो वर्ग आहे, जो मूलभूत उद्योग किंवा की इंडस्ट्रीज असा जो शब्द होता, त्यामध्ये जे 6 उद्योग आरक्षित होते त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र ते मिळून काय करायचे, त्या उद्योगांना चालवायचे, असं त्या 1948च्या ठरावाने ठरवलं होतं, ओके. तिसरा उद्योग कोणता होता मित्रांनो? तिसऱ्या उद्योगाला नाव दिलं होतं महत्वाचे उद्योग. मी थोड्या वेळापूर्वी म्हणलं होतं, ओके. नावच होतं असं महत्वाचे उद्योग, म्हणजे काय, इम्पॉर्टंट इंडस्ट्रीज. काय नाव होतं? इम्पॉर्टंट इंडस्ट्रीज. त्या इंडस्ट्रीजमध्ये, त्या उद्योगामध्ये मित्रांनो जवळजवळ 18 उद्योगांची यादी दिली होती. त्या उद्योगामध्ये काय होतं? 18 उद्योगांची यादी दिली होती. आणि हे उद्योग खाजगी क्षेत्रात चालवल्या जायचे, पण त्याच्यावरती थोडंसं जे नियंत्रण होतं, लक्षात घ्या मित्रांनो, थोडंसं नियंत्रण जे होतं, तो कंट्रोल ज्याला म्हणतो आपण, ओके, ते सार्वजनिक क्षेत्राचं होतं, सरकारचं नियंत्रण होतं, केंद्र सरकारचं होतं, राज्य सरकारचं पण ह्याच्यावरती नियंत्रण होतं, ओके. केंद्र सरकार काय करायचं? राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार ह्या उद्योगांवरती नियंत्रण ठेवलं, ओके. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकार काय करायचं? या उद्योगांवरती नियंत्रण ठेवलं. कोणकोणते उद्योग होते मित्रांनो? बघा, काही यादी दिलेली आहे. साखर उद्योग असेल, कापूस उद्योग, रसायन उद्योग, कापड उद्योग, ओके, सिमेंट, मीठ, पेपर, यंत्रसामग्री बनवण्याचे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला टूल्स म्हणतो आपण, ओके, खत, रबर, समुद्र आणि विमानातून जे दळणवळणासाठी साधन लागतात ती, मोटार गाडी, ओके, ट्रॅक्टर, वीज, ह्या सगळ्या गोष्टींचा ह्याच्यात समावेश होता. मित्रांनो लक्षात घ्या, ह्या उद्योगांना महत्वाचे उद्योग असा शब्द दिले. तुम्हाला काय घोकंपट्टी करायची गरज नाही मित्रांनो. तुम्ही जर बघितलं ना तर सरळ इथं तुम्हाला कळेल की ह्यात त्या उद्योगांचा समावेश आहे, त्या उद्योगांचा समावेश आहे जे उद्योग आपल्या दररोजच्या आयुष्यात महत्वाचे असतात. दररोजच्या जे आपलं रोजच्या जे उदरनिर्वाहासाठी जे साधनं असतात, ओके, उदरनिर्वाहासाठी किंवा एक चांगलं जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये हे उद्योग महत्वाचे. साखर, कापूस, रसायन, कापड, सिमेंट, मीठ, पेपर, यंत्रसामग्री, खत, रबर, समुद्र आणि विमानाचं दळणवळण, मोटार, ट्रॅक्टर, वीज, हे सगळे काय आहेत मित्रांनो? हे सगळे आपल्याला दररोजच्या आयुष्यात कामाला पडणाऱ्या गोष्टी आहेत, ओके. काही गोष्टी तुम्हाला वाटणार नाहीत कदाचित, विमान आणि दळणवळण वगैरे, काही लोकांसाठी ते असेल, आपल्यासाठी नसेल, इतरांसाठी असेल, ओके. काही गोष्टी आपल्यासाठी असतील, इतरांसाठी नसेल, ओके. तर हे झालं तिसरं सेक्टर, ओके. तिसरा जो वर्ग आहे. तर चौथा वर्ग होता, आता ह्या 3 वर्गांमध्ये, ओके, ह्या 3 वर्गामध्ये जे उद्योग नसतील त्या उद्योगांना चौथ्या वर्गामध्ये टाकण्यात आलं आणि त्याला इतर उद्योग म्हणजे अदर इंडस्ट्रीज असं नाव देण्यात आलं, ओके. आणि त्यामध्ये खाजगी आणि सहकार क्षेत्र, बघा मित्रांनो 1948च्या ठरावामध्ये पहिल्यांदा आपण सहकार क्षेत्र हा शब्द ऐकतोय, ओके. तर इतर उद्योग म्हणजे 3 जे अगोदर आपण बघितले वर्ग, त्याच्या व्यतिरिक्त जे इतर उद्योग होते त्यांना इतर उद्योग असा शब्द देण्यात आला, ओके. आणि जे 3 वर्गांमध्ये, अगोदरच्या 3 वर्गांमध्ये ज्यांचा समावेश नव्हता ते सगळे ह्यात टाकण्यात आले, ओके. आणि ह्या
लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. ह्या चारही वर्गांचे जे उद्योग आहेत त्यांच्यावरती काम करण्यासाठी, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक कायदा पास करण्यात आला. बघा मित्रांनो, एक तर होतं औद्योगिक धोरण ठराव 1948. ह्या ठरावामध्ये हा ठराव होता मित्रांनो, हा काय कायदा नव्हता. लक्षात घ्या, हा ठराव होता, रिझोल्युशन होतं. ओके, ठरवलं होतं सरकारने की असं असं करायचं. ह्या मध्ये जे ठराव मांडले गेले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ह्या उद्देशाने इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे काय, उद्योग, ओके, एक मिनिट, कलर चेंज, उद्योग विकास आणि नियंत्रण कायदा 1951 पास करण्यात आला. म्हणजे अगोदर ठराव पास करण्यात आला, त्या ठरावानंतर त्या ठरावामधल्या ठरवलेल्या गोष्टी, म्हणूनच त्याला ठराव असा शब्द आहे. ओके, 1951च्या कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, म्हणून इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन म्हणजे काय, उद्योग विकास आणि नियंत्रण कायदा पास करण्यात आला. ओके, विकास आणि नियंत्रण कायदा पास करण्यात आला. ओके, तर हे झालं पहिलं धोरण. ओके, हे झालं सरकारचं पहिलं धोरण. आता आपण दुसरं धोरण बघू. ओके, असे एक दोन चार धोरण आहेत महत्वाचे. ते धोरण बघितल्यानंतर मग आपण 1991चं धोरण बघूया. 1991चं धोरण मी पुन्हा एकदा सांगतोय. 1991च्या धोरणाबद्दल आपण डिटेलमध्ये ऑलरेडी माहिती घेतलेली आहे मित्रांनो. आपण जेव्हा एलपीजी मॉडेल बद्दल बोलत होतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजे खाजगीकरण, वैश्वीकरण आणि जागतिकीकरण. ओके, खाजगीकरण, वैश्वीकरण म्हणजे जागतिकीकरण आणि उदारीकरण, असे जे तीन गोष्टी 1991ला सरकारने जे अवलंबल्या होत्या, तर त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेतली. आज फक्त ते रिव्हिजन करेन मी. 1991चं जेव्हा धोरण येईल मित्रांनो, लक्षात घ्या, मी आज फक्त त्याचं रिव्हिजन करणार आहे. त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये 2 लेक्चर, जवळजवळ 2 ते 3 लेक्चर मध्ये आपण त्या गोष्टी ऑलरेडी शिकलोय, अगोदरच आपण ऑलरेडी शिकलोय. ओके, एनिवेज, ते जेव्हा टॉपिक येईल तेव्हा तिथं बोलू आपण. आता दुसरं धोरण बघूया. दुसऱ्या धोरणाचं नाव आहे मित्रांनो औद्योगिक धोरण विधान. ओके, आता हे स्टेटमेंट असल्यासारखं. ओके, म्हणजे विधान आहे प्रकारे, त्यांनी एक पहिल्याचा ठराव होता, हे विधान असल्यासारखं आहे. ओके, हे असं असं करायचं असं लिहिलेलं आहे. ओके, तर काय 1948 मध्ये, 1948च्या ठरावामध्ये ज्या गोष्टी नव्हत्या किंवा ज्या गोष्टींची सुधारणेची गरज होती, ज्या गोष्टींची सुधारणेची गरज होती मित्रांनो, त्या गोष्टी 1956च्या औद्योगिक विधानामध्ये सम्मिलित करण्यात आला, त्यांचा समावेश करण्यात आला. म्हणजे काय, 1956चं जे धोरण होतं मित्रांनो, ते काय होतं, एक प्रकारे 1948च्या धोरणामध्ये आणलेल्या सुधारणा होत्या. 1956चं धोरण काय होतं मित्रांनो, एक प्रकारे 1948च्या धोरणामध्ये आणलेल्या सुधारणा होत्या. आणि त्या सुधारणा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या मित्रांनो की त्याला, म्हणजे ह्या इंडस्ट्रियल पॉलिसी स्टेटमेंट म्हणजे औद्योगिक धोरण विधान 1956ला काय नाव देण्यात आलं, एक प्रकारे अर्थ राज्यघटना. भारताची काय, जशी काय राज्यघटना आहे आपली, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, जशी भारताची राज्यघटना असते तशीच ही कोणती राज्यघटना आहे, ही आपल्या भारताच्या विकासाची, ओके, आर्थिक विकासाची राज्यघटना आहे त्याला. त्यामुळे इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं त्याला नाव देण्यात आलं. आणि काही जण त्याला, ओके, राज्य भांडवलशाहीचे बायबल देखील, असा शब्द देखील काही जणांनी त्याला वापरला. ओके, राज्य भांडवलशाही म्हणजे भांडवलशाही आहे, पण ती अंमलात कोण आणते, तर राज्य सरकार अंमलात आणते. सार्वजनिक भांडवलशाही असा शब्द थोडासा तुम्हाला पटणार नाही. सर, सार्वजनिक एकीकडे म्हणताय, भांडवलशाही एकीकडे म्हणताय, असं होऊ शकते की सरकार आहे ना भांडवलशाहीला प्रोत्साहन देत असेल. ओके, होऊ शकते, असं त्याचा गैर काय नाही. नियंत्रण रूपी जर भांडवलशाहीला प्रोत्साहन देतात त्याच्यात गैर काय नाही. ओके, तर ह्याला दुसरा शब्द काय देण्यात आला, सरकारतर्फे राबवली जाणारी भांडवलशाही. त्याचं बायबल का म्हणजे काय, इंडस्ट्रियल पॉलिसी स्टेटमेंट 1956 म्हणजे औद्योगिक धोरण विधान 1956 आहे. ओके, आणि असं म्हणलं जाते मित्रांनो की 1991ला ज्या सुधारणा झाल्यात, ओके, उदारीकरण, वैश्वीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण, ओके, ह्याच्या ज्या सुधारणा झाल्यात, ह्या मोठ्या प्रमाणावर जे 1991ला आपण म्हणतो की सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती आपल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्या, त्याचा जो पाया आहे, त्याची जी मूलभूत चौकट आहे मित्रांनो, ती 1956च्या ठरावामध्ये, 1956च्या विधानामध्ये देण्यात आली होती. ओके, असं म्हणलं जातं की 1956 म्हणजे जे की 1948
जे ठराव होतं त्याचे सुधारणा केलेलं जे विधान होतं त्या विधानामध्ये मुळात ओके 1991च्या सुधारणेचा पाया रचला गेला असं अर्थतज्ञ म्हणतात. ओके, ही तुम्हाला गोष्ट माहित पाहिजे. तर 1956 मध्ये काय करण्यात आलं? 1948 मध्ये काय होतं मित्रांनो, 4 क्षेत्रांमध्ये विभागणी होती. ओके, 4 क्षेत्रांमध्ये. पहिलं क्षेत्र होतं फक्त सार्वजनिक क्षेत्र होतं, तिथं केंद्र सरकारची मक्तेदारी असणार. दुसरं होतं की इंडस्ट्री, ज्याला मूलभूत उद्योगाचं क्षेत्र होतं. तिसरं महत्वपूर्ण उद्योग जे आहे त्यांचं होतं, आणि चौथं इतर होतं. असे 4 वर्ग कशा 1948च्या ठरावामध्ये ठरवले गेले होते. ओके मित्रांनो, 1956 मध्ये त्याचं थोडंसं सुधारणा करण्यात आली आणि फक्त 3 वर्ग करण्यात आले. किती वर्ग करण्यात आले मित्रांनो? 3 वर्ग करण्यात आले. ओके, त्याला प्रत्येक वर्गाला शेड्यूल असा शब्द होता. काय होता? शेड्यूल. शेड्यूल म्हणजे एक प्रकारची यादी असते मित्रांनो. ओके, राज्यघटनेमध्ये शेड्यूल असतात, तुम्हाला माहित असेल. तसंच आहे ना, शेड्यूल ह्या शब्दाचा एक डिक्शनरी मिनिंग जर बघितला तुम्ही मराठीमध्ये, जर त्याला एक, तुम्ही जर इकॉनॉमिक्स मध्ये डिमांड सप्लाय चॅप्टर वाचला ना, डिमांड सप्लाय मध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये आहे ना शेड्यूल असते. ओके, मागणीचा तक्ता आणि पुरवठ्याचा तक्ता. शेड्यूल काही नसते, फक्त एक टेबलच्या रूपात. जेव्हा आपण एखादी गोष्ट टेबलच्या रूपात, तक्त्याच्या रूपात मांडतो त्याला शेड्यूल म्हणतात. ओके, त्याच्यात यादी असल्यासारखी असते. तर 1956च्या ठरावाने काय केलं? 3 वर्ग बनवले. ओके, शेड्यूल ए, ओके, म्हणजे शेड्यूल अ. दुसरं होतं शेड्यूल ब, आणि तिसरं होतं शेड्यूल क. इंग्रजीमध्ये शेड्यूल ए, शेड्यूल बी आणि शेड्यूल सी. ओके, त्याला मराठीत आपण अ ब क म्हणू. ओके, काय नेमकं होतं त्यात? लेट्स गो थ्रू इट. ओके, शेड्यूल अ मध्ये 17 उद्योग फक्त आणि फक्त सरकारची जबाबदारी. बघा मित्रांनो, मी म्हणलं होतं ना 1948च्या ठरावामध्ये भलेही त्या नेत्यांनी म्हणलं असेल की भारतीय अर्थव्यवस्था ही संमिश्र स्वरूपाची आहे, पण जेवढी धोरणं झाली, जास्तीत जास्त धोरणामध्ये सरकारचा हस्तक्षेपच अधोरेखित करण्यात आला. सरकारची जी जबाबदारी तीच अधोरेखित करण्यात आली. ओके, तर शेड्यूल अ मध्ये 17 उद्योगांचा समावेश करण्यात आला, जो की जी यादी खूप मोठी होती 1948च्या ठरावाच्या तुलनेत. ओके, त्यापैकी फक्त 4 केंद्र सरकारकडे आणि 13 राज्य सरकारकडे ठेवण्यात आले. तुम्ही जर मित्रांनो 1948चा ठराव बघितला तर सगळीच केंद्र सरकारकडे होती. बघू आपण 1948चा ठराव आहे ना, बघा, सार्वजनिक क्षेत्रामध्ये 4 उद्योगांची नाव होती, 3 उद्योगांची नाव होती, आणि त्यामध्ये सगळी दारुगोळा, अणुऊर्जा, रेल्वे सगळीच काय होती? केंद्र सरकारकडे होती. ओके, आणि फक्त 3च उद्योगांची नाव होती. पण 1956चा जो ठराव, 56चं जे विधान बनवण्यात आलं त्यामध्ये 17 उद्योगांचा समावेश करण्यात आला. त्यापैकी 4 केंद्र सरकारकडे आणि 13 राज्य सरकारांकडे देण्यात आले. बघा मित्रांनो, 4 केंद्र सरकारकडे आणि 13 राज्य सरकारकडे. ओके, आता 4 केंद्र सरकारकडे कोणकोणते होते मित्रांनो? बघा, आर्म्स अँड अम्युनिशन म्हणजे दारुगोळा, ऍटॉमिक एनर्जी म्हणजे अणुऊर्जा, रेल्वेज म्हणजे रेल्वे, आणि जे विमानाने जे दळणवळण होते ते फक्त केंद्र सरकारकडे असतील. उरलेले सगळे 13 इंडस्ट्री जे असतील ते कोणाकडे असतील? राज्य सरकारकडे असतील. ओके, शेड्यूल ब मध्ये 12 उद्योगांचा समावेश करण्यात आला. शेड्यूल ब मध्ये काय मित्रांनो? 12 उद्योगांचा समावेश करण्यात आला. ओके, आणि त्यामध्ये सार्वजनिक, ओके, आणि खाजगी दोन्ही स्वरूपाचे उद्योग होते. कालांतराने ते जे खाजगी उद्योग होते त्यांना पण सार्वजनिक करण्यात आले, म्हणजे ते देखील सरकारच्या ताब्यात घेण्यात आले. ओके, म्हणूनच मी म्हणलं होतं 1948च्या ठरावामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचं जर एक स्वरूप सांगितलं संमिश्र प्रकारची अर्थव्यवस्था, पण ते काही संमिश्र म्हणजे त्याच्यातलं फक्त सार्वजनिक क्षेत्रालाच सिरियसली घेण्यात आलं होतं सरकारतर्फे. खाजगी क्षेत्रावरती तेवढं लक्ष देण्यात आलं नव्हतं, ही खरी गोष्ट. ओके, पण याचा अर्थ खाजगी क्षेत्र शून्य होतं असं नाही, पण कालांतराने काय झालं ते सार्वजनिक क्षेत्रावरतीच भर देण्यात आला. शेड्यूल क मध्ये मित्रांनो अ आणि ब सोडून इतर ज्या गोष्टी येतात, जे की आपण 1948च्या ठरावानुसार चौथा वर्ग होता इतर उद्योग, तसा इथे शेड्यूल क होता. शेड्यूल क मध्ये अ आणि ब जे शेड्यूल आहे त्यांना सोडून ज्या गोष्टी होत्या त्या शेड्यूल क मध्ये होत्या.
ओके. तर 1948ला 4 वर्गाची निर्मिती करण्यात आली होती, पण 1956च्या विधानानुसार त्याला 3 वर्गांमध्ये विभागलं गेलं. ओके. आता 1977ला एक नवीन औद्योगिक धोरण आणण्यात आलं. 1977ला काय काय कारण असेल? सगळ्यात मोठं कारण होतं सरकार बदललं होतं, जनता गव्हर्नमेंट आली होती. ओके. जनता गव्हर्नमेंट आली होती आणि त्यामुळं हे सरकार बदललं होतं. आणि ह्या सरकारने 1977चे जे औद्योगिक विकास विधान आहे, ओके, औद्योगिक धोरण विधान जे आहे, इथं विकास शब्द वापरला, धोरण आहे याचा अर्थ, कारण हे धोरण आहे, सरकार राबवते म्हणून त्याला धोरण हा शब्द. हा मित्रांनो, 1977चं जे विधान होतं, 1977चं जे विधान होतं मित्रांनो, ते त्या विधानामध्ये सरकारने कुटीर म्हणजे एकदम छोट्याशा जागेवरती देखील एका छोट्याशा कुटीमध्ये देखील आपण उद्योग सुरू करू शकतो, असे उद्योग, जसं की पापड उद्योग असेल. ओके. आजकाल तर भरपूर उद्योग करू शकतात. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन एज्युकेशन असेल. ओके. एका छोट्याशा जागेत पण आपण एक मूलभूत व्यवस्था जर सुविधा दिली तर करू शकतो, पण त्याला कुटीर उद्योग म्हणता येणार नाही, कारण त्याच्या ज्या गोष्टींची गरज असते पायात, इंटरनेट वगैरे, त्या थोड्याशा म्हणजे वेगळ्या स्वरूपात येतात. ओके. कदाचित फ्युचरमध्ये त्याला कुटीर उद्योग म्हणलं तर तुम्हाला गैर वाटू नये, कारण बघा ना, तुम्हाला जर ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे ऑनलाईन एज्युकेटर बनायचं, तर तुम्ही एक छोट्याशा जागेवरती देखील तो उद्योग सुरू करू शकता. ओके. एनिवे, दॅट वॉज जस्ट जनरल डिस्कशन. ओके. तर जनता सरकारने मित्रांनो कुटीर आणि लघु उद्योगांना, कुटीर म्हणजे अतिशय छोट्या जागेवरती जे कुटीमध्ये ओके, त्याच्या छोट्याशा झोपडीमध्ये देखील सुरू करू शकतो असे उद्योग. ओके. आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन दिलं गेलं. ओके. 1977चं जे औद्योगिक धोरण होतं मित्रांनो, ते ग्रामीण भागांवरती जास्त त्याचा फोकस होता आणि कुटीर आणि लघु उद्योगांना त्यात स्थान देण्यात आलं होतं. ओके. कुटीर आणि लघु उद्योगांना त्यात स्थान देण्यात आलं होतं. आणि 1977च्याच विधानामध्ये 2 भागांमध्ये 2 वर्ग बनवण्यात आले. ओके. उद्योगांचे 2 वर्ग बनवण्यात आले. एक वर्ग त्याला लघु उद्योग नाव देण्यात आलं, दुसरा वर्ग त्याला अवजड उद्योग नाव देण्यात आलं. पण सगळा फोकस मित्रांनो, मी अगोदर म्हणल्याप्रमाणे लक्षात घ्या, सगळा फोकस हा लघु उद्योगांवरती देण्यात आला. लघु उद्योगामध्ये 3 प्रकारचे उद्योगांचे वर्ग करण्यात आले. एक कुटीर उद्योग, एक छोट्या स्वरूपाचे उद्योग आणि लघु स्वरूपाचे उद्योग. ओके. कुटीर उद्योग, छोट्या स्वरूपाचे उद्योग आणि लघु उद्योग. ओके. तर कुटीर हे सगळ्यात छोट्या स्वरूपाचा असेल, त्यानंतर छोटे उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्री, सॉरी टायनी इंडस्ट्री, याला टायनी शब्द इंग्रजीमध्ये, टायनी म्हणजे खूप छोटं. ओके. आणि त्यानंतर लघु, अशी त्याची क्रमवारी आहे, लक्षात ठेवा. ओके. कुटीर, छोटे आणि लघु. ओके. इंग्रजीमध्ये जर तुम्ही डिक्शनरी मिनिंग बघितलं ना मित्रांनो, स्मॉल आणि टायनी मध्ये जास्त फरक दिसणार. स्मॉल म्हणजे टायनी हे फक्त स्मॉल पेक्षा तुम्ही स्मॉल म्हणू शकता. ओके. टायनी म्हणजे छोट्यापेक्षा छोटं, अधिक छोटं म्हणू शकता. ओके. कुटीर म्हणजे एखाद्या छोट्याशा जागेवर देखील सुरू करू शकतो. टायनी म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे, त्याचं जे भांडवलाचं जे प्रमाण आहे, खूप कमी प्रमाण आहे. ओके. भांडवलाची जी गरज आहे खूप कमी प्रमाण. लघु म्हणजे टायनी पेक्षा थोडंसं मोठं. ओके. तर 1977च्या ज्या धोरणाने मित्रांनो 2 वर्गांमध्ये विभाजन केलं, एक लघु उद्योग आणि अवजड उद्योग. लघु उद्योगामध्ये 3 प्रकारचे उद्योग होते, एक कुटीर उद्योग, दुसरा छोटे उद्योग आणि तिसरा लघु उद्योग. ओके. एक कुटीर उद्योग, दुसरा एक छोटे उद्योग आणि तिसरा लघु उद्योग. अवजड उद्योगांमध्ये 3 उद्योगांचा समावेश, 3 ते 4 उद्योगांचा समावेश करण्यात आला. ओके. असं आकडेवारी ठरली नव्हती. त्यात पायाभूत उद्योग, बेसिक इंडस्ट्री ज्याला नाव दिलं होतं, तुम्ही 1948चा ठराव जर आठवला तुम्हाला तर. भांडवली उद्योग म्हणजे कॅपिटल इंडस्ट्री, जिथं भांडवली वस्तू बनवल्या जातात, म्हणजे मोठ्या मोठ्या मशिनरीज बनवल्या जातात. ओके. त्यानंतर उच्च तंत्रज्ञान उद्योग. ओके. उच्च तंत्रज्ञान उद्योग म्हणजे जिथं उच्च तंत्रज्ञानाची गरज पडते, आणि इतर उद्योग. ओके. आणि इतर उद्योग. मित्रांनो 1977चं जे धोरण होतं, जे जनता सरकारने राबवलं होतं, त्यामध्ये
उद्योगांना दोन वर्गांमध्ये उद्योगांचं दोन वर्गांमध्ये विभाजन करण्यात आलं. एक म्हणजे लघु उद्योग, दुसरं म्हणजे अवजड उद्योग. लघु उद्योगामध्ये तीन प्रकार होते. एक कुटीर उद्योग, एक छोटे उद्योग आणि तिसरा लघु उद्योग. अवजड उद्योगामध्ये पायाभूत उद्योग, भांडवल उद्योग. भांडवल उद्योग काय असतं मित्रांनो? ज्या उद्योगामध्ये भांडवली वस्तू बनवल्या जातात. भांडवली वस्तू म्हणजे काय? ज्या वस्तूंचा वापर करून पुन्हा आपण वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो, अशा वस्तू आणि सेवांना भांडवली वस्तू म्हणतात. ओके. भांडवलचा अर्थ काय होतो? भांडवलाचा वापर करून आणखी आपण अधिक वस्तू आणि सेवा बनवतो. तिसरं जे होतं उच्च तंत्रज्ञानाचा उद्योग आणि चौथं होतं इतर उद्योग. आणि हे कॅटेगरायझेशन, हे वर्गीकरण कोणी केलं होतं मित्रांनो? जनता गव्हर्नमेंटने जे धोरण राबवलं होतं त्या धोरणामध्ये ओके हे करण्यात आलं. ओके. त्यानंतर मी म्हणल्याप्रमाणे भलेही दोन वर्ग करण्यात आले, एक लघु उद्योग आणि अवजड उद्योग. ओके. अवजड उद्योगांना मर्यादित केलं गेलं, म्हणजे त्याच्यावरती जास्त लक्ष देण्यात आलं नव्हतं. अवजड उद्योगांची मक्तेदारी वाढू नये, ते खूप मोठे होऊ नये, कारण मोठे झाले तर मक्तेदारी होते, एकाधिकारशाही होते. ओके. एकाधिकार म्हणजे मोनोपोली वाढायला लागते, म्हणजे एकच उद्योग खूप मोठा होतो आणि इतर उद्योगांना मग त्या बाजारपेठेत त्याचं अस्तित्व संपून जाते. तर मोठ्या उद्योगांना अजून मोठं करायचं नाही म्हणून काय करण्यात आलं? अवजड उद्योगांकडे लक्ष देण्यात आलं नाही. ओके. त्यांची मक्तेदारी नको हा उद्देश होता. त्यामुळं अवजड उद्योगांकडे 1977च्या धोरणामध्ये लक्ष देण्यात आलं नाही. ओके. पण मजुरांच्या ज्या समस्या आहेत त्यांना हाताळण्यात आलं चांगल्या प्रकारे. ओके. जेणेकरून त्यांच्यामध्ये जे आंदोलनाची भावना असते, म्हणजे एक जर औद्योगिक धोरण चांगलं नसेल किंवा औद्योगिक सुविधा नसतील, एक मजुरांना जर चांगल्या सुविधा भेटल्या नसतील, ओके, तर साहजिक आहे मजूर काय करतील? युनियन बनवून ओके ते एकत्र येऊन आंदोलन करण्याची शक्यता असते. तर हे होऊ नये म्हणून मजुरांच्या सहभागाने ओके कामगारांच्या सहभागाने लक्षात घ्या काय करण्यात आलं? कामगारांच्या समस्यांना एक हाताळण्यात आलं आणि ही गोष्ट 1977ला आवर्जून 1977च्या धोरणामध्ये ही गोष्ट करण्यात आली. ओके. मग आलं 1980चं धोरण. ओके. 1980च्या धोरणानंतर आपलं मुख्य धोरण सुरू होते, ते म्हणजे 1991चं धोरण. ओके. 1980चं धोरण काय म्हणतात? 1980च्या धोरणामध्ये पहिल्यांदा ओके आर्थिक संघटन, म्हणजे जे उद्योग असतात, छोटे छोटे जे घटक असतात, उत्पादक असतात, त्यांनी एकत्र येऊन बिझनेस करायला पाहिजे. जसं की एक दुधाचं जे संघटन असते ओके महामंडळ ज्याला म्हणतो आपण. ओके. त्याला दुसरा शब्द आहे महामंडळ. ओके. महामंडळ नावाचा जो कॉन्सेप्ट असतो, जी संकल्पना असते, ती पहिल्यांदा 1980च्या औद्योगिक धोरणामध्ये त्याला प्रोत्साहन देण्यात आलं. महामंडळ नावाची जी संकल्पना असते, जसं की दूध व्यवसाय महामंडळ असेल ओके किंवा इतर महामंडळ असतील, तर अशा महामंडळा नावाची जी संकल्पना असते त्याला पहिल्यांदा प्रोत्साहन मिळालं 1980च्या धोरणात. ओके. आणि 1980च्या धोरणाचं दुसरा उद्देश होतं सार्वजनिक क्षेत्राला कार्यक्षम करणे, म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची जी एफिशियन्सी आहे, एफिशियन्सी म्हणजे काय? मिनिमम कॉस्ट मॅक्झिमम बेनिफिट, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे, असं धोरण राबवलं गेलं पाहिजे. आणि ह्या धोरणाची गरज कुठं होती? सार्वजनिक क्षेत्रात होती. तर सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कमीत कमी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काय? कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ओके कमीत कमी खर्चामध्ये काय झाला पाहिजे? जास्तीत जास्त नफा झाला पाहिजे, ह्यावरती भर देण्यात आला. आणि सगळ्यात एक वाईट गोष्ट म्हणणार नाही, पण ज्या गोष्टीची गरज नव्हती आणि पुन्हा त्या गोष्टीला मग 1991 मध्ये पहिल्यांदा त्या गोष्टी काढून टाकण्यात आल्या. ओके. ती म्हणजे MRTP, म्हणजे मोनोपोलीज रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. ओके. आणि फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. MRTP काय होता मित्रांनो? MRTP काय होता? तर एक जे उद्योग आहेत ते खूप वाढू नये आणि त्यांची मक्तेदारी होऊ नये, त्यामुळं खाजगी उद्योगांवरती काही निर्बंध लादले गेले. लक्षात घ्या मित्रांनो. ओके. तसं बघायला गेलं तर मोनोपोली हा चांगला कॉन्सेप्ट नसतो, ही संकल्पना चांगली नाही. एकाधिकारशाही ओके एकच उद्योग असणे हे चांगलं नसतं एखाद्या बाजारपेठेत. पण जर ह्या मथळ्याखाली त्या उद्देशाने
जर तुम्ही उद्योगांवरती नियंत्रण आणत असाल आणि उद्योगांना मोठं होण्याची संधी देत नसाल तर तो कायदा काही कामाला पडत नाही. ओके, बघा मित्रांनो, सरकारचं धोरण काय होतं की एखादा जो उद्योग आहे तो एकाधिकार त्या उद्योगाची मक्तेदारी होऊ नये, चांगला उद्देश आहे. पण मक्तेदारी होऊ नये म्हणून त्या उद्योगावरती किंवा उद्योजकावरती एवढं नियंत्रण लावू नये की तो उद्योग मोठाच होणार नाही. ओके, ही चुकीची गोष्ट होती. पण असा कायदा होता, त्याला MRTP ऍक्ट म्हणायचे. ओके, मोनोपोलीज रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, म्हणजे जे एकाधिकार होण्याची जी शक्यता असते, एकच उद्योग जे बाजारामध्ये एकच उद्योग मोठा होण्याची शक्यता असते, ती शक्यताच काय करायची, काढून टाकायची. कशाने? कायद्याद्वारे. तर तो कायदा होता MRTP ऍक्ट. तो कायदा होता MRTP ऍक्ट. आणि दुसरा कायदा होता जो परकीय चलनावरती नियंत्रण ठेवायचा. ओके, परकीय चलनावरती काय नियंत्रण म्हणजे रेग्युलेशन. मित्रांनो, हे दोन कायदे ऍक्च्युली चांगले नव्हते. ओके, अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं योगदान तसं बघायला गेलं तर काही नव्हतं. अर्थव्यवस्थेला त्यांनी त्या ह्या दोन कायद्यांमुळे अर्थव्यवस्थेला नुकसान झालं होतं. तरी पण 1980च्या धोरणामध्ये दुर्दैवाने ते धोरण असं होतं की त्यामध्ये ह्या दोन कायद्यांवरती अधिक विश्वास टाकण्यात आला आणि यांना सक्षम करण्यात आलं, यांना अजून सक्षम करण्यात आलं. ओके, आणि ह्याच गोष्टीमुळे नंतर सरकारला जाणवलं की ही गोष्ट आपण चुकीची केली. त्यामुळे 1991ला जेव्हा पहिल्यांदा सर्वप्रथम जी गोष्ट करण्यात आली ती म्हणजे हळूहळू MRTP आणि फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, परकीय चलन नियंत्रण कायदा जे आहे, ह्या कायद्यांना हळूहळू काढून टाकण्यात आलं. MRTP ऍक्टला काढून 2002ला स्पर्धा कायदा आणण्यात आला आणि फेराला 1999ला काढून परकीय चलन, फॉरेन एक्सचेंज, ओके, मॅनेजमेंट ऍक्ट, व्यवस्थापन कायदा आणण्यात आला. ओके, म्हणजे आम्ही परकीय चलनाच्या बाजारपेठेवरती नियंत्रण नाही ठेवणार, म्हणजे परकीय चलनाच्या बाजारावरती नियंत्रण आमचं नसेल. ओके, फक्त आम्ही काय करू, त्याचं व्यवस्थापन करू. नियंत्रण म्हणजे डायरेक्ट आम्ही कंट्रोल नाही करणार, आम्ही त्याचं व्यवस्थापन करू. चुकीचं होत असेल तर आम्ही बरोबर करायचा प्रयत्न करू, पण आम्ही सरळ त्याचा हस्तक्षेप करणार नाही. ओके, सरळ हस्तक्षेप करणार नाही असा त्याचा अर्थ होतो. पण दुर्दैवाने 1980च्या धोरणामध्ये MRTP आणि फेरा यावरती अधिक विश्वास टाकण्यात आला. ही चूक होती जी नंतर 1991च्या धोरणामध्ये ती सुधारली गेली. ओके, 1991च्या धोरणामध्ये ही चूक सरकारला सुधारावी लागली. ओके, कारण त्याच्याशिवाय मार्ग नव्हता. कारण अर्थव्यवस्था कशी झाली होती, अस्थिर झाली होती. जो परकीय चलनाचा साठा असतो तो कमी झाला होता. आपल्याकडे एवढा साठा उरला होता जेणेकरून आपण 7 दिवसाची आयात करू शकतो. परकीय चलनाचा साठा एवढाच उरला होता जेणेकरून 7 दिवसाची आयात करू शकतो. आणि इतर गोष्टी पण होत्या. अर्थव्यवस्था खूप अस्थिर झाली होती आणि त्यामुळे 1980चं जे शेवटचं धोरण होतं, जे थोडंसं सार्वजनिक क्षेत्रावरती लक्ष देणारं, फोकस असणारं सगळ्यात शेवटचं धोरण म्हणजे 1980चं औद्योगिक धोरण होतं. 1980च्या औद्योगिक धोरणानंतर सरकारने ज्या चुका केल्या होत्या अगोदर त्या टाळण्यासाठी सगळ्यात मोठे, आणि बरेच अर्थतज्ञ असं म्हणतात की हे जबरदस्तीने करण्यात आलं. ओके, आपल्यावरती दबाव होता, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जागतिक नाणेनिधी संघटनेचा दबाव होता असं देखील म्हणण्यात आलं. दबाव असो काही असो, पण 1991ने भारताला खूप वेगळं स्वरूप, 1991च्या धोरणाने भारताला खूप वेगळं स्वरूप दिलं. मित्रांनो, आज आपण ज्या अर्थव्यवस्थेची भरभराटी बघतो, ओके, समस्या आहेत. आता तुम्ही असं म्हणाल की सरांना कुठं भरभराटी दिसते, समस्या असतात, नक्की समस्या आहेत, पण तरीही आपली अर्थव्यवस्था जी चांगल्या ट्रॅकवरती आहे त्याचं एक कारण म्हणजे 1991ला जे आपण धोरण अवलंबलं होतं ते आहे. ओके, 1991ला जे धोरण आणलं होतं त्याला नवीन औद्योगिक धोरण असं नाव देण्यात आलं. ओके, नवीन. आतापर्यंत न्यू हा शब्द तुम्ही बघा, आपण 1948 आपण थोडंसं बघूया. बघा, 1948 पासून जर आपण बघितलं, 1948च्या धोरणाला नाव दिलं होतं औद्योगिक धोरण ठराव. त्याच्यानंतर 56ला आलं, त्याला विधान नाव देण्यात आलं. ओके, त्यानंतर 77ला आलं, त्याला देखील औद्योगिक धोरण असंच नाव देण्यात आलं. त्यानंतर 1980ला आलं, त्याला देखील औद्योगिक धोरण असं नाव देण्यात आलं. पण आतापर्यंत सगळ्यात वेगळं आणि नवीन, ज्यात एक नवीनता होती, ओके, एक इनोव्हेशन होतं, एक खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा होती, असं धोरण म्हणजे न्यू इंडस्ट्रियल
इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणजे नवीन आर्थिक नवीन औद्योगिक धोरण. ओके, त्याला शॉर्टमध्ये NIP असा शब्द देणार आहे मी, कारण भविष्यात आपल्याला 2-3 स्लाइड मध्ये त्याची माहिती घ्यायची. ओके, तर मित्रांनो नवीन आर्थिक धोरणामध्ये काय होतं? ओके, सगळ्यात मोठा जो उद्देश होता नवीन आर्थिक धोरणाचा ते म्हणजे जी अस्थिर झाली होती अर्थव्यवस्था, त्याची आपण डिटेलमध्ये कारणं बघितली होती. ओके, गल्फ कंट्रीजमध्ये खाडी प्रदेशात जे क्रायसिस सुरू होता, तिकडे जे संकट आलं होतं, तिथं जे युद्धाची स्थिती होती, ह्याच्या सहित इतर जे कारण होते त्याचा आपण डिटेलमध्ये LPG नावाचा जो चॅप्टर आहे तिथं आपण त्याचा अभ्यास केला होता. तो चॅप्टर तुम्ही पुन्हा जाऊन वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचं बेसिक कळेल, त्याची पार्श्वभूमी कळेल NIP ची, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीची. ओके, मुख्य उद्देश काय होता मित्रांनो? अस्थिर अर्थव्यवस्थेला सावरणे. सगळ्यात मुख्य उद्देश हा होता. कार्यक्षमता वाढविणे. ओके, जे सरकारी आणि खाजगी उद्योग जे होते त्यांची कार्यक्षमता वाढविणे, जी इकॉनॉमिक ग्रोथ होती, आर्थिक वृद्धी होती, त्याला चालना देणे, हा देखील एक उद्देश होता. ओके, आता ह्यात काय काय करण्यात आलं आणि हे आपण डिटेलमध्ये शिकलोय मित्रांनो. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तुम्ही माझा जुना लेक्चर काढून बघा, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये ह्या गोष्टी केल्यात. आज एक प्रकारचे एक काय असेल, रिव्हिजन असेल. हा चॅप्टर आपल्यासाठी एक प्रकारचं काय असेल, हा जो टॉपिक असेल आपल्यासाठी एक प्रकारचं रिव्हिजन आहे. काय आहे? रिव्हिजन आहे. ओके, तर पहिल्यांदा काय करण्यात आलं? डी रिझर्वेशन म्हणजे उद्योगाचं आरक्षण रद्द करण्यात आलं. म्हणजे हा उद्योग सरकार चालवणार, हा उद्योग खाजगी क्षेत्र चालवणार. ओके, हे जे आरक्षण आहे ते जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आलं. ओके, आपण वरती बघितलं होतं मित्रांनो. ओके, एक 17 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात ठेवण्यात आलं, 12 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात ठेवण्यात आलं, असे एक आकडेवारी आपण बघितली. पण न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी नवीन आर्थिक धोरणामध्ये पहिल्यांदा असं झालं, फक्त 5. काय मित्रांनो? फक्त 5. कोणकोणते? आर्म्स अँड अम्युनिशन म्हणजे तेच दारुगोळा बनवणे, ऍटॉमिक एनर्जी म्हणजे आण्विक ऊर्जा, जे अणुऊर्जा, मिनरल ऑइल्स खनिज तेल, रेल्वे आणि खाणकाम. ओके, हे पहिल्यांदा नाव आलं. खाण, ज्याला हिंदीमध्ये ज्याला खदान म्हणतो आपण. ओके, खाणी ज्याला म्हणतो, जिथून आपण धातू वगैरे, धातूंची वगैरे त्याला आपण एक्स्ट्रॅक्शन करतो. ओके, एक्स्ट्रॅक्शन म्हणजे त्याला आपण मायनिंग करतो. ओके, त्याला आपण खोदून काढलं जाते. ओके, धातूंना वगैरे, धातूचे जे अशुद्ध स्वरूपाचे धातू असतात, ज्याला इंग्रजीमध्ये ओर्स शब्द आहे. ओके, ORE, ओर्स. ओके, अशुद्ध स्वरूपाचे धातू काढण्याची जी प्रक्रिया असते, ओके, त्याला मायनिंग म्हणतात आणि त्याला नंतर शुद्ध केलं जातं. ओके, त्याला वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये नेऊन शुद्ध केले जाते. तर हे मायनिंग हा उद्योग धरून एकूण 5 उद्योग असे होते जे न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये, ओके, सार्वजनिक क्षेत्रात होते. ह्या उद्योगांना सोडून इतर सगळे उद्योग मित्रांनो हे खाजगी क्षेत्रांना त्यामध्ये वावरण्याची, खाजगी क्षेत्रांना करण्याची परवानगी देण्यात आली. ह्याचं आरक्षण इतर क्षेत्रांना जे खाजगी सार्वजनिक क्षेत्रात ठेवण्यात आलं त्याचं आरक्षण रद्द करण्यात आलं. आणि सध्याची परिस्थिती बघितली मित्रांनो तर 100% जर बघितलं तर ऍटॉमिक एनर्जी आणि रेल्वे, अणुऊर्जा आणि रेल्वे, हे दोनच क्षेत्र असे आहेत ज्याच्यात 100% ओके सार्वजनिक क्षेत्र काम करते. ओके, तर ही गोष्ट होती पहिली गोष्ट काय झाली मित्रांनो? बघा, पहिली गोष्ट झाली ती म्हणजे आरक्षण रद्द करण्यात आलं. पहिली गोष्ट काय झाली? आरक्षण. कोणतं आरक्षण रद्द करण्यात आलं मित्रांनो? जे उद्योगांचं आरक्षण होते की हे उद्योग सार्वजनिक क्षेत्रात पाहिजे, हा उद्योग कशात पाहिजे? खाजगी क्षेत्रात पाहिजे. हे जे आरक्षणाची पद्धत होती ते काय झाली? रद्द करण्यात आली. दुसरं होतं डी लायसेन्सिंग. लायसेन्सिंग म्हणजे परवाना देणे, डी लायसेन्सिंग म्हणजे परवाना पद्धत रद्द करणे. ओके, प्रत्येक गोष्टीसाठी परवानाची गरज होती. परवाना म्हणजे काय? परमिशन. ओके, लायसेन्स काय असते? तुम्हाला एखादा उद्योग सुरू करण्याचा परवाना लागत असते. ओके, तर ही जी पद्धत होती ही काय करण्यात आली मित्रांनो? रद्द करण्यात आली. 4 उद्योगांना सोडून इतर उद्योगांना परवाना पद्धत उद्योगांची परवाना पद्धत रद्द करण्यात आली. कोणकोणते 4 उद्योग होते मित्रांनो ज्यांमध्ये परवाना पद्धत लागू आहे? ते म्हणजे तंबाखू, सिगरेट, संरक्षण सामग्री, तंबाखू, सिगरेट, संरक्षण सामग्री आणि रसायन. ह्या उद्योगांना सोडून इतर उद्योगांना परवाना पद्धत बंद करण्यात आली. म्हणजे परमिशन, ज्याला लायसेन्स म्हणतो, ओके, ते घेण्याची गरज नाही.
ओके, तर पहिली गोष्ट काय होती नवीन औद्योगिक धोरणामध्ये, ती म्हणजे आरक्षण रद्द करणे. दुसरी गोष्ट होती परवाना पद्धत रद्द करणे, सगळ्यात मोठं पाऊल म्हणजे परवाना पद्धत रद्द करणे. तिसरं म्हणजे निर्गुंतवणूक करणे. म्हणजे काय, ज्या क्षेत्रामध्ये सरकारची गुंतवणूक होती, ओके, ज्या क्षेत्रात सरकारची गुंतवणूक होती अशा क्षेत्रांना काय करणे, अशा क्षेत्रांमधली जी सरकारची गुंतवणूक आहे ती कमी करणे. अशा क्षेत्रांची सरकारची गुंतवणूक आहे ती कमी करणे. ओके, सरकारच्या गुंतवणुकीमध्ये कपात करण्यात आली. परकीय गुंतवणुकीला, खूप महत्वाची गोष्ट आहे, परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आलं. आणि मी म्हणल्याप्रमाणे मित्रांनो, अगोदर MRTP कायद्याबद्दल जेव्हा आपण बोलत होतो, तो कायदा रद्द करून 2002, जवळजवळ एक 11 वर्षाचा काळ गेला त्यासाठी. ओके, पण शेवटी ते करण्यात आलं. MRTP कायदा रद्द करून 2002 ला स्पर्धा कायदा म्हणजे कॉम्पिटिशन ऍक्ट, ओके, कॉम्पिटिशन ऍक्ट आणण्यात आला. ओके, आणि बऱ्याच क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला 51% पर्यंत, किती, 51%. आणि 51% तुम्हाला माहिती आहे, 51% आला म्हणजे मालकी हक्क काय असतो, खाजगी क्षेत्रात होतो. ओके, लोकांचा जर 51% त्यात 51% जर मालकी हक्क असेल, तो आपोआप काय होतो, खाजगी क्षेत्र बनलं ते. ओके, तर 51% जवळजवळ परकीय गुंतवणुकीला बऱ्याच क्षेत्रांमध्ये चालना देण्यात आली. ओके, खूप मोठी गोष्ट होती. ओके फ्रेंड्स, तर आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ओके, 5 मिनिटात मी हे पुढचा टॉपिक सुरू करतो. ओके ओके फ्रेंड्स, तर पुढचा टॉपिक बघूया. आता मी तुम्हाला सरळ गेल्या 2-3 वर्षात काय झालं त्याबद्दल बोलणार आहे. आपण 1948चा ठराव बघितला, 1956चं विधान बघितलं, त्यानंतर 2 औद्योगिक धोरणं बघितले, 1977 आणि 1980चं. ओके, आणि त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे नवीन औद्योगिक धोरण जे आहे 1991 ते बघितलं मित्रांनो. ओके, तर ह्या सगळ्यात मोठ्या सगळ्या सुधारणा होत्या. ओके, आता आपण जे बघणार आहोत ते सगळ्यात रिसेंट गोष्ट आहे, म्हणजे इतक्यात जी गोष्ट घडली ती गोष्ट आहे, आणि ती म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. ओके, काय झालं होतं मित्रांनो, कोरोनामुळे, ओके, खूप मोठी जी आपत्ती होती, ओके, बऱ्याच उद्योगांना नुकसान झालं होतं. ओके, आणि ते नुकसान कमी होण्यासाठी सरकारने काय केलं, काही धोरणं बनवली. पण दुसरी गोष्ट एक कोरोनामध्ये अशी झाली की सरकारला एक जाणीव झाली की कारण कोरोनाने काय केलं, सगळ्यांचं दळणवळण बंद केलं. सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात वाईट गोष्ट काय झाली, ती दळणवळणाची साधनं बंद करावी लागली. कारण हा रोग असा संसर्गजन्य असल्यामुळे रोग खूप लवकर पसरतो. त्यामुळे काय झालं, दळणवळणाची साधनं बंद करण्यात आली. आणि जेव्हा दळणवळणाची साधनं बंद होतात तेव्हा आपल्याला जे उत्पादक घटक लागतात, इनपुट्स लागतात, ओके, उद्योग बनवण्यासाठी ज्या इनपुटची गरज असते, ते इनपुट्स आपल्याला सहजासहजी भेटत नाही. ओके, कल्पना करा तुम्ही, सगळे दळणवळणाची साधनं जर बंद झाली तर आपल्याला कसं काय भेटणार, आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी आयात कराव्या लागतात. तर कोरोनाने एक गोष्ट अधोरेखित करून आपल्याला एक अप्रत्यक्षरित्या सांगितली, ती म्हणजे की आपलं जे दुसऱ्या देशांवरती निर्भरता आहे, आपलं जे आपण दुसऱ्या देशांवरती बऱ्याच गोष्टीसाठी जे अवलंबून आहोत, ती गोष्ट आपण कशी कमी करू शकतो, त्या क्षेत्रामध्ये आपण कसं काम करू शकतो. म्हणजे आयात न करता आपण त्या गोष्टी इथं बनवू शकतो का, आणि बनवायच्या असतील तर त्यासाठी काय इन्सेंटिव्ह लागेल. इन्सेंटिव्ह म्हणजे काय, एक प्रकारचं प्रेरक. एखादी गोष्ट बनवण्यासाठी चालना देण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात त्याला इन्सेंटिव्ह म्हणतात. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही कुठेतरी काम करत असाल, तुम्ही 8 तास काम करत असाल, तर तुमचा बॉस म्हणेल तुम्ही 1 तास जर जास्त काम केलं तर तुम्हाला 1 तासाची जी पगार एरवी असते त्याच्यापेक्षा आम्ही दुप्पट पगार देऊ. तर तुम्ही काय करता, ते दुप्पट काय असते तुमच्यासाठी, इन्सेंटिव्ह असते. इन्सेंटिव्ह म्हणजे एक प्रकारे प्रेरक असते. त्यामुळे तुम्ही काय करता, जास्त काम करता. त्यामुळे काय केलं जाते, जास्त काम करण्याची ऊर्जा मिळते. मित्रांनो, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे उत्पादन संबंधित जे इन्सेंटिव्ह आहे, ती अशाच प्रकारची एक योजना सरकारने राबवली गेल्या 2-3 वर्षात. काय नेमकं बघा, देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि आयात बिल कमी करण्यासाठी, आयातीवरचा जो खर्च केला जातो तो कमी करण्यासाठी केंद्र सरकारने PLI योजना सुरू केली. ओके,
देशांतर्गत युनिट्समध्ये उत्पादित केलेल्या उत्पादनावरती कंपन्यांना प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश. हा, आपल्याच देशात ओके जे उत्पादन होते आपल्या देशात, देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक, देशांतर्गत म्हणजे काय, डोमेस्टिक, आपल्या देशात जे उत्पादन होते ओके, इथं ज्या वस्तू सेवांचं उत्पादन होते त्या उत्पादनांना त्या वस्तू आणि सेवांचं अधिक उत्पादन झालं पाहिजे, त्यासाठी प्रोत्साहन म्हणजेच पीएलआय आहे. प्रोत्साहन देण्याची जी योजना आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पीएलआय म्हणतो. आणि ह्याची जास्त गरज कधी भासायला लागली मित्रांनो, ह्याची गरज कोरोनामध्ये जास्त भासायला लागली. ओके, कारण आपल्याला तेव्हा एक म्हणजे आपण काय असं आता आयात बिल आपलं कमी झालं असं काही नाही. ओके, त्याचे आता किती प्रमाणात ते यशस्वी झालं, किती प्रमाणात अपयशी झालं, तो वेगळा मुद्दा आहे, इथं आपण ते चर्चा करू नये. पण जी गरज अंडरलाईन करण्यात आली, जी अधोरेखित करण्यात आली गरज, ती म्हणजे इथं उत्पादन झालं पाहिजे, बऱ्याच गोष्टींचं इथं उत्पादन झालं पाहिजे. होत नसेल तर त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, उत्पादनाला काय मिळालं पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे. ओके, तर ह्यासाठी एक पीएलआय, प्रोडक्शन लिंक्ड योजना, इन्सेंटिव्ह, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह ही योजना सुरू करण्यात आली. आयात बिल कमी करणे, देशांतर्गत उत्पादनाला एक प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश होता. ओके, तर 2020 मध्ये याची सुरुवात करण्यात आली, ज्याचा उद्देश देशांतर्गत युनिट्समध्ये, युनिट म्हणजे उत्पादक घटकामध्ये उत्पादित केलेल्या उत्पादनाच्या वाढत्या विक्रीवर, जर त्याचं उत्पादन वाढलं तर विक्री वाढेल, विक्री वाढलं तर काय होईल, मग सरकार त्या उद्योगांना अधिक मदत करेल. ओके, उत्पादन वाढवायचं, नंतर विक्री वाढवायची, आणि विक्री वाढलं तर मग सरकारकडनं मदत मिळणार, त्याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणतात. ओके, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. ह्यामध्ये 13 प्रदेशांची क्षेत्रांची निवड करण्यात आली आणि जवळजवळ 1.97 लाख कोटींचं पॅकेज देण्यात आलं. 1.97 लाख कोटी म्हणजे 1,00,97,000 करोड. ओके, म्हणजे 1.97 लाख कोटींचं काय देण्यात आलं मित्रांनो, म्हणजे 1,00,000 कोटी प्लस 97,000 कोटी. बघा, 1,00,000 कोटी प्लस 97,000 कोटी एवढं मोठं पॅकेज देण्यात आलं. ओके, परदेशी कंपन्यांना आमंत्रण देण्यात आले की तुम्ही काय करा, उत्पादन करा, आम्ही तुम्हाला काय करू, इन्सेंटिव्ह देऊ, आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ. ओके, नंतर अशा कोणकोणते क्षेत्र ह्यात कव्हर करण्यात आली, ह्याच्यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर, फार्मास्युटिकल सेक्टर, लॅपटॉप, मोबाईल फोन, दूरसंचार उपकरणे, व्हाईट गुड्स. ओके, व्हाईट गुड्स मध्ये एसी वगैरे येतात. ओके, केमिकल सेल्स, रसायन आले, टेक्सटाईल म्हणजे कापड उद्योग आलं, फूड प्रोडक्ट्स म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग आले, सोलार फोटोवोल्टाईक म्हणजे सौर ऊर्जेची जे वेगवेगळे उपकरण आहेत ते आले, आणि आयटी हार्डवेअर म्हणजे माहिती तंत्रज्ञानामध्ये जे हार्डवेअरची गरज असते, अशा योजनांचा प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह मध्ये, अशा घटकांचा, अशा वस्तूंचा प्रोडक्शन लिंक्ड योजनेमध्ये समावेश आहे. ओके मित्रांनो, तर हे मी जाणून बुजून आपण जेव्हा धोरणं बघितली 1948, 1956, 1977, 1980 आणि 1991, हे सगळे धोरणं बघितल्यानंतर एक गोष्ट महत्वाची होती, ती म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. ह्याची मी थोडीशी माहिती दिली, तुम्ही याला डिटेलमध्ये ह्याचा अभ्यास करा. ओके, तर हे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह काय, फक्त एक प्रोत्साहनपर दिलेली मदत आहे. कोण मदत दिली, ही सरकारने मदत. ओके, कोणाला मदत करेल सरकार, तर काही उद्योग आहेत ज्यांचं आपल्याला आयात बिल कमी करायचं आणि त्यांचं उत्पादन देशांतर्गत जास्त वाढवायचं आहे, त्याला प्रोत्साहन म्हणून ही योजना आणण्यात आली. कोरोनाच्या काळात 2020 मध्ये ही योजना आणण्यात आली. ओके, एनिवेज, तर हे होतं सगळं आपल्या आर्थिक धोरणांबद्दल. ओके, 48चा ठराव, 56चा विधान, नंतर 77 आणि 80चं धोरण, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1991चं नवीन औद्योगिक धोरण. ओके, आणि त्यानंतर जे सध्या गेल्या 2-3 वर्षात ज्याला महत्व देण्यात आलं ते म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे उत्पादन संबंधित इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह म्हणजे काय मित्रांनो, इन्सेंटिव्ह म्हणजे एक प्रकारे प्रोत्साहन असते. ओके, पैशाच्या रूपात प्रोत्साहन दिलं जातं. ओके, तर हे सगळं उद्योगांबद्दल होतं मित्रांनो. आता पुढचा टॉपिक बघूया आपण, सर्व्हिस सेक्टर इंडिया म्हणजे काय, इन इंडिया म्हणजे काय, सेवा क्षेत्र, भारतातलं सेवा क्षेत्र, ह्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. ओके, तर मित्रांनो सेवा क्षेत्राचं योगदान काय आणि सेवा क्षेत्राचे काय काय वैशिष्ट्य आहेत ते आपण बघूया. ओके, तर इथं लिहिल्याप्रमाणे, एक मिनिट हा, एकच मिनिट हा.
हा मित्रांनो, तर तर लिहिल्याप्रमाणे जर तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नात, ओके, राष्ट्रीय उत्पन्नात, ओके, जर वाटा बघितला मित्रांनो आणि तो आपण ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड म्हणजे मूल्यवर्धन या पद्धतीने जर ते मोजमाप केलं त्याचं, मूल्यवर्धन पद्धतीने जर आपण मोजमाप केलं तर तुम्हाला कळेल मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नात जवळजवळ 53% वाटा, हिस्सा कशाचा आहे मित्रांनो? सेवा क्षेत्राचा आहे. म्हणजे भारतात सेवा क्षेत्र सगळ्यात जास्त योगदान आहे. सेवा क्षेत्राचं काय मित्रांनो? सगळ्यात जास्त योगदान आहे. ओके. आणि हे सेवा क्षेत्र भारतात वार्षिक त्याचा आर्थिक जो दर असतो, CAGR ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट, म्हणजे वार्षिक दर आहे आणि ह्या वर्षीचा दर हा पुढच्या वर्षीसाठी आधार बनतो. त्यामुळे त्याला शब्द काय? कंपाऊंड म्हणजे चक्रव्याढ. ओके, चक्रवाढ व्याज, जे तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट नावाचा चॅप्टर शिकला असेल मॅथमॅटिक्स मध्ये, ऍप्टिट्यूड मध्ये. ओके, तर वार्षिक आर्थिक आर्थिक दर किती आहे ह्या क्षेत्राचा? जवळजवळ 11%. आणि जर तुम्ही टोटल रुपयाच्या टर्म्स मध्ये जर बघितलं, 68 लाख करोड, बघा मित्रांनो आकडा बघा, 68 लाख करोड एवढ्या रुपयांचं योगदान दिलं जाते सेवा क्षेत्रातर्फे. 68 लाख करोड. आपला GDP 140-45 लाख करोडच्या घरात आहे. त्यापैकी जवळजवळ 68 लाख करोड हा 68 लाख करोडचं जे योगदान आहे कशातून येते मित्रांनो? सेवा क्षेत्रातून येते. ओके, वित्त सेवा, बांधकाम आणि इतर सेवा ज्या आहेत मित्रांनो, त्यांचं जे ग्रोथ रेट आहे, त्यांचा जो वाढीचा दर आहे, तो जवळजवळ 11.5%च्या जवळ आहे. आणि ओके, वित्त सेवा, बांधकाम आणि सेवा, ओके, जे प्रोफेशनल सेवा असतात म्हणजे डॉक्टर, इंजिनियर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, याच्या ज्या प्रोफेशनल सेवा असतात त्यांच्या वाढीचा दर 11% आहे. आणि हॉटेल, दळणवळण, दूरसंचार ह्या क्षेत्राचा सेवा क्षेत्रामध्ये वाटा जवळजवळ 10%. ह्यांचा जो आर्थिक वृद्धी दर आहे किती आहे? 10% आहे. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन वरती एक चार्ट आहे, त्या चार्ट मध्ये दिलेला आहे बघा. तुम्ही जर बघितलं एकूण सेवा क्षेत्राचं कंट्रीब्युशन बघितलं मित्रांनो, बघा तुम्ही इथं लिहिलेलं आहे एक्सक्लुडिंग कन्स्ट्रक्शन, म्हणजे बांधकाम क्षेत्र सोडून सेवा क्षेत्रांचं जर तुम्ही योगदान बघितलं, मूल्यवर्धन पद्धतीने जर तुम्ही सेवा क्षेत्राचं योगदान कॅल्क्युलेट केलं GDP मध्ये, तर तुम्हाला कळेल जवळजवळ 53% ते योगदान आहे. आणि गेल्या काही वर्षात ते ह्या दराने वाढते, 7.2, 7.2, -8.4, -8.4. कारण हे कोरोनाचा काळ होता, इथं भरपूर कमी झालं होतं सगळं. ओके, आणि त्यानंतर 2021-22 मध्ये ओके एक जो अंदाज बांधला गेलेला आहे तो काय? 8.2 या दराने सेवा क्षेत्रात प्रगती होणार आहे, सेवा क्षेत्राचा दर आहे. ओके, तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 53% राष्ट्रीय उत्पादनात 53% वाटा कशाचा आहे? सेवा क्षेत्राचा आहे. जर राष्ट्रीय उत्पादनात एवढा मोठा आहे तर त्यांचा स्वतःचा निर्देशांक आहे का? निर्देशांक म्हणजे जसं शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटचं काय चाललं त्याचा निर्देशांक असतो, जसं की निफ्टी असते, सेन्सेक्स असतो. ओके, जसं की किमतींचं चढ उतार कसं होतं त्याच्यासाठी वेगळा निर्देशांक असतो, ज्याला कन्झ्युमर्स प्राइस इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतो. तसा भारतामध्ये ज्या सेवा पुरवल्या जातात त्याचा एक वेगळा निर्देशांक आहे का भारतात? हो मित्रांनो, लक्षात घ्या, भारतात एक वेगळा निर्देशांक आहे जो सेवा क्षेत्राबद्दल बोलतो, आणि त्या निर्देशांकाला सर्व्हिसेस PMI म्हणजे परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स असं त्याचं नाव आहे. ओके, काय नाव आहे मित्रांनो? परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स. परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स काय करते? सेवा क्षेत्रांचा निर्देशांक दाखवते. ओके, सेवा क्षेत्राचा निर्देशांक दाखवते. आणि हे जे PMI परचेसिंग मॅनेजर इंडेक्स आहे मित्रांनो, ते दोन गोष्टींसाठी आहे भारतात. एक आहे मॅन्युफॅक्चरिंग साठी म्हणजे उत्पादनासाठी, आणि एक आहे सेवांसाठी. ओके, उत्पादन म्हणजे ज्या गोष्टींना आपण हात लावू शकतो अशा गोष्टी त्याला उत्पादन म्हणतात, आणि ह्या गोष्टींची जेव्हा दळणवळण होते, या गोष्टींचं जेव्हा विक्री खरेदी होते, ते सेवा क्षेत्रामध्ये येते. तर दोन प्रकारचे PMI इंडेक्स चालतात. परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स PMI चालते. एक आहे मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षेत्रासाठी, दुसरं आहे सर्व्हिसेस PMI सेवा क्षेत्रासाठी. तर जसं उत्पादन क्षेत्रासाठी निर्देशांक आहे तसंच सेवा क्षेत्रांसाठी देखील निर्देशांक आहे. कोणती सर्व्हिस देते हे बघा, कोणती कंपनी हे प्रोव्हाइड करते? IHS मार्केट इंडिया नावाचं एक संस्था, IHS मार्केट, KIT, हा मार्केट नाही, मार्केट इंडिया नावाची एक संस्था आहे जी
हे निर्देशांक बनवते. कसं बनवलं जाते? जवळजवळ 350 सेवा देणाऱ्या कंपन्यांचा ह्यात सर्वे केला जातो. त्या सर्वेमध्ये विक्रीशी निगडीत रोजगार, न विकलेला माल, त्याला इंग्रजीमध्ये इन्व्हेंटरी म्हणतात, किमती, ह्या सगळ्यांची माहिती असते. ओके, म्हणजे सेवांची विक्री किती झाली, सेवा क्षेत्रात रोजगार निर्मिती किती झाली, सेवा क्षेत्रात न विकलेला माल किती आहे. ओके, म्हणजे ज्या सेवा अजून म्हणजे द्यायच्या आहेत, सेवा क्षेत्रामध्ये किमती कशा आहेत, गोष्टींच्या, वस्तूंच्या, सेवांच्या किमती. वस्तू वेगळा, वस्तू शब्द चुकून आला असेल, वस्तू इथं घेऊ नका. वस्तू आणि सेवा असे दोन शब्द असतात. सेवा म्हणजे ज्या गोष्टींना आपण हात लावू शकत नाही. ओके, तर त्याच्या किमती कशा वाढत वाढत आहेत, असे काही निर्देशांक असतात, जे निर्देशांक ह्या सर्व्हिसेस PMI, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स मध्ये दिले जातात. ओके, तर असे प्रश्न असतात. विक्री संदर्भात प्रश्न असतात, रोजगार संदर्भात प्रश्न असतात, न विकलेल्या माला संदर्भात प्रश्न असतात, किमती संदर्भात प्रश्न असतात. असे 350 सेवा देणाऱ्या कंपन्यांना ही प्रश्नावली पाठवली जाते आणि त्यातून जे उत्तर येतील, जे रेस्पॉन्सेस येतील, त्या बेसिसवरती निर्देशांक तयार केला जातो. सॉरी, एक मिनिट. 350 जवळजवळ कंपन्यांना हा सर्वे पाठवला जातो आणि तिकडून जे उत्तर येतील त्याच्या बेसिसवरती एक इंडिकेटर, निर्देशांक तयार केला जातो. ते भारताच्या सेवा क्षेत्राबद्दल सांगते. ओके, आता काही सेवा क्षेत्रांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. जसे की बँकेची वित्त सहाय्यता, म्हणजे एखाद्या बँकेने एकूण भारतातल्या सगळ्या बँकांनी किती वित्त दिलंय. ओके, तर जर 2020च्या डिसेंबरच्या अहवालानुसार आपण गेलो मित्रांनो, तर बँकेचा वित्त सेवा देण्याचा जो दर आहे तो 8.8 आहे. म्हणजे गेल्या वर्षी जर 100 रुपयाचा जर सहायता दिली असेल, तर या वर्षी 108.8 रुपयाची सहायता भारतात मिळते. हे कोणत्या सेवेबद्दल आहे? बँक सेवेबद्दल आहे. ओके, आणि इथं चार्ट आपल्याला जास्त सांगून जातो. बघा, जानेवारी 19 ते नोव्हेंबर 21 पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा डेटा आहे. तुम्ही जर बघितलं की बँकांद्वारे जे वित्त दिलं जाते त्याची जर्नी कशी आहे बघा. जानेवारी 19ला खूप मोठ्या प्रमाणावर वित्त दिलं जात होतं, पण हळूहळू, आणि तुम्ही जर बघाल हा कोरोनाचा काळ दाखवतो, मग ते खाली आलं, वित्त देण्याचं प्रमाण खाली आलं आणि हळूहळू ते नंतर 2 नोव्हेंबर 19 मध्ये ते वर गेलं, आणखी खाली आलं. ओके, आणि सध्या त्याची जर्नी थोडीशी वरती आहे. ओके, तर गेल्या 2 ते 3 वर्षातली ही जी जर्नी आहे, 2 वर्षातली ही जर्नी आहे, तुम्हाला कळेल की बँकांनी वित्त पुरवठा कसा केला, त्याची जी रेट आहे. ओके, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत किती दराने वित्त दिलेला आहे. ओके, दर म्हणजे इंटरेस्ट नाही बरं मित्रांनो. म्हणजे मागच्या वेळी जर 100 रुपयाचं वित्त दिलं असेल, तर त्याच्या तुलनेत या वर्षी किती रुपयाचं वित्त दिलं असेल, 108 दिला असेल, तर किती टक्क्याची वाढ झाली? 8%, असा त्याचा अर्थ होतो. तर इथं टक्केवारी दिलेली आहे. ओके, इथं जर तुम्ही बघाल, इथं काय दिलेलं आहे? टक्केवारी दिलेली आहे. तर सध्या जर तुम्ही बघितलं, नोव्हेंबर 21चा डेटा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, तर तुम्ही बघितलं तर जवळजवळ त्याचा दर किती आहे? 5%. म्हणजे दर तिमाहीला, दर 3 महिन्याला 5 रुपये जास्त दिले जातात बँकांतर्फे लोकांना वित्त म्हणून. असा त्याचा अर्थ होतो. ओके, आता सेवा क्षेत्रात परकीय गुंतवणूक किती आहे? तर तुमच्या माहितीसाठी सर्वात जास्त परकीय गुंतवणूक असणारा क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. ओके, हे कोणी सांगितले? जागतिक गुंतवणूक अहवाल. ओके, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2022 जो 2021 मध्ये आला होता मित्रांनो, त्या अहवालानुसार भारत हा जगातला सगळ्यात 5वा मोठा देश, 5वा मोठा. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ नाही, 5th लार्जेस्ट. ओके, भारत हा जगातला 5वा मोठा देश आहे ज्यामध्ये परकीय गुंतवणूक मिळालेली आहे. रेसिपियंट, आपल्याला परकीय गुंतवणूक मिळाली आहे. कशासाठी? सेवा क्षेत्रासाठी. लक्षात घ्या मित्रांनो. ओके, सेवा क्षेत्रासाठी आपल्याला आपण सेवा क्षेत्रासाठी सगळ्यात जास्त परकीय गुंतवणूक मिळते आपल्याला. आणि 2021च्या अहवालानुसार आपण जगातला 5वा सगळ्यात मोठा देश आहोत ज्यांना सगळ्यात जास्त परकीय गुंतवणूक मिळाली. ओके, 2020-21 मध्ये त्याची आकडेवारी बघा मित्रांनो, जवळजवळ 89.97 बिलियन US डॉलर. ओके, अमेरिकन डॉलरच्या स्वरूपामध्ये जर बघायचं असेल तर जवळजवळ 81.97 बिलियन. बिलियन म्हणजे 100 करोड मित्रांनो.
1 बिलियन म्हणजे 100 करोड. तर 81 गुणिले 7 म्हणजे 8197 करोड. ओके, US डॉलर एवढी गुंतवणूक, परकीय गुंतवणूक आपल्याला फक्त सेवा क्षेत्रात मिळालेली आहे. ओके, सेवा क्षेत्रातला जो व्यापार असतो, ओके, जर तुम्ही जगाच्या तुलनेत जर बघितलं मित्रांनो, संपूर्ण जगात जर 100% सेवा क्षेत्रात व्यापार होत असेल, सेवा क्षेत्राचा व्यापार, लक्षात घ्या, व्यापार पण कशाचा, सेवा क्षेत्राचा, वस्तूंचा नाही, तर आपला हिस्सा संपूर्ण जगाच्या व्यापारामध्ये, सेवा क्षेत्राच्या व्यापारामध्ये आपला हिस्सा जवळजवळ 4.1% आहे. ओके, म्हणजे जगात जेवढा सेवा क्षेत्राचा व्यापार होतो मित्रांनो, त्यामध्ये जर ते 100 असेल, जगाचा सगळ्याचा व्यापार मिळून 100 असेल, तर 2020च्या आकडेवारीनुसार आपलं जे योगदान आहे ते किती आहे, 4.1%. म्हणजे जगात जेवढ्या सेवा क्षेत्रांचा व्यापार होतो त्यापैकी 4 सेवा क्षेत्रांमधला जो 4% व्यापार आहे तो कुठून होतो मित्रांनो, भारतात होतो. कुठं होतो मित्रांनो, भारतात. लक्षात घ्या. ओके, तर भारतातून गोष्टींची काय केली जाते, निर्यात केली जाते. ओके, एकूण निर्यातीच्या, आपण व्यापाराचं बोलतो, व्यापाराबद्दल बोलतोय. तर जर संपूर्ण जगात 100% जर निर्यात होत असेल, सेवांची वस्तूंची नाही, तर त्यामध्ये 4.1% हिस्सा हा भारताचा आहे. हे सेवा क्षेत्राचं महत्व आहे. ओके, बघा मित्रांनो, कसं 1991 पासून ते 2020 पर्यंत जवळजवळ 30-29 वर्षाच्या जर्नीमध्ये जर तुम्ही बघितलं, आकडेवारीच्या स्वरूपात जर भारताचा जर हिस्सा बघितला जगातल्या सेवा क्षेत्रांच्या निर्यातीमध्ये, तर तो हिस्सा गेली 30 वर्ष फक्त वाढतोय. बघा, म्हणजे जगात जर 100 रुपयाचे, समजा 100% रुपयामध्ये मोजू नये आपण, 100% जर सेवांचा जर व्यापार होत असेल, निर्यात होत असेल, तर त्यामध्ये 4.1% हिस्सा हा भारताचा आहे. बघा तुम्ही इथं जर बघितलं, 4.1% हिस्सा कोणाचा मित्रांनो, भारताचा आहे. ओके, आणि 1991च्या तुलनेत जर बघितलं तुम्ही, हा हिस्सा फक्त वाढतोय. तुम्ही जर एक लाईन काढली याच्यात तर तुम्हाला कळेल, इट इज इन्क्रीजिंग इन ट्रेंड. ओके, ट्रेंड जर बघितला तर तो ट्रेंड कसा आहे, फक्त इन्क्रीजिंग आहे. द ट्रेंड इज ओनली इन्क्रीजिंग. ओके, आणि ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आयातीचं बघितलं मित्रांनो, तर आयाती थोडस जास्त हिस्सा आहे आपला, 8.4% हिस्सा आयातीमध्ये. वरती निर्यातीमध्ये हिस्सा किती आहे, 4.1, आणि आयातीमध्ये टोटल सेवांच्या आयातीमध्ये जो हिस्सा आहे आपला किती आहे, 4.1. मित्रांनो, परकीय चलन मिळवायचं सगळ्यात मोठं साधन सेवा क्षेत्रामध्ये, सगळ्यात मोठं साधन आहे पर्यटन क्षेत्र. सगळ्यात मोठं क्षेत्र कोणतं आहे, पर्यटन क्षेत्र. रोजगार आणि परकीय चलनाचं सगळ्यात मोठं योगदान, सगळ्यात मोठ्या योगदानापैकी एक योगदान दिलं जाते पर्यटन क्षेत्रात. आणि पर्यटन क्षेत्र हे सेवा क्षेत्रामध्ये, पर्यटन क्षेत्राबद्दल का बोलतोय आपण, सेवा क्षेत्रांबद्दल. कोविडमुळे बरंचसं या क्षेत्राला नुकसान झालं होतं. जवळजवळ 74% कपात काय झाली, पर्यटन क्षेत्रातून मिळणाऱ्या परकीय चलनाची आणि ओव्हरऑल जे ट्रॅफिक असतो, ओके, पर्यटकांची जी संख्या असते ती कितीने, 74% कपात झाली 2021 मध्ये. ओके, तर हे एक थोडीशी वाईट गोष्ट आहे. कोरोनाने बऱ्याच लोकांचं जे पर्यटन क्षेत्र आहे, सगळ्यात जास्त प्रभाव पडलेल्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र म्हणजे पर्यटन क्षेत्र आहे. ओके, तर जवळजवळ भारताचे जे पर्यटन क्षेत्र आहे, ओके, तर जर तुम्ही इथं बघितलं, आकडेवारी जर बघितली, तर जगातलं जे पर्यटन क्षेत्र आहे ते जवळजवळ 74%, भारताचं म्हणलो मी चुकून, हे जगाचं आहे. ओके, जगातलं जे पर्यटन क्षेत्र आहे ते 74% खाली गेले, 74% खाली गेले. आणि भारतावर देखील याचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाला. ओके, व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन, BPM ज्याला म्हणतात, बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट, आयटी आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट. ओके, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन. व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन हा जर शब्द लक्षात राहत नसेल तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात सोपा शब्द सांगतो, BPO आणि KPO. ओके, जिथं व्यवसायाशी निगडीत ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रियेचं व्यवस्थापन होते सेवाच्या रूपात. ओके, आणि मित्रांनो, भारत हा एक BPO सेवा, BPM, ओके, बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट, ओके, व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन सेवा देणारा सगळ्यात मोठ्या देशापैकी एक आहे. नॅस्कॉमच्या अहवालानुसार जवळजवळ
2020-21 ला भारताची माहिती तंत्रज्ञान व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन ह्या सेवेमधून किती मिळकत झाली? 194 बिलियन US डॉलर. किती? 194 बिलियन US डॉलर एवढी मिळकत आहे. ओके. आणि जवळजवळ फक्त एका वर्षात 1.38 लाख नवीन रोजगार निर्मिती झाली माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापनामध्ये. ओके. व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन हा शब्द जर लक्षात राहत नसेल तर सरळ सरळ तुम्ही बीपीओ आणि केपीओ हा शब्द लक्षात ठेवू शकता. माहिती तंत्रज्ञान शब्द लक्षात राहील. नॅस्कॉमच्या अहवालानुसार, ओके, नॅस्कॉमच्या अहवालानुसार 194 बिलियन US डॉलरची मिळकत झालेली आहे या क्षेत्रामध्ये. ओके. दुसरं क्षेत्र जर बघितलं, बंदर सेवा, जहाज सेवा आणि जल दळणवळण जे असते, म्हणजे पाण्याच्या मार्गाने जे दळणवळण असते मित्रांनो, त्याचं देखील खूप मोठं योगदान आहे सेवा क्षेत्रामध्ये. जवळजवळ 90% जो आपल्याला माल निर्यात आणि आयात केला जातो मित्रांनो, 90% हा आपण मार्फत निर्यात आणि आयात करतो. हे एकूण व्हॉल्यूम म्हणजे एकूण त्याची जे टोटल किलोग्रामच्या रूपात म्हणा, ओके, किंवा लिटरच्या रूपात म्हणा, ओके, असं टोटल जे एकूण प्रमाण आहे त्याच्या 90% आयात निर्याती बंदराद्वारे केली जाते. आणि किमतीच्या रूपात बघितलं मित्रांनो तर जवळजवळ 70% किमतीची आयात निर्यात, ओके, ही कशाद्वारे होते? भारतात बंदराद्वारे होते. ओके. 2021 मध्ये 1246 मिलियन टन, बघा मित्रांनो, 2021 मध्ये 1246 मिलियन टन एवढं कार्गो म्हणजे आयात निर्यातीचा जो माल असतो एवढं आपल्या बंदरांनी हँडल केलेलं आहे. ओके. आणि जे की 2014च्या तुलनेत भले भरपूर जास्त नसेल पण थोडस जास्त आहे. 1052 हे 2014च्या तुलनेत होतं. मिलियन टन, हा लक्षात घ्या. मिलियन म्हणजे 10 लाख, टन म्हणजे 1000 किलो. ओके. तर 1246 मिलियन टन एवढं कार्गो म्हणजे आयात निर्यात जे होते बंदरातून, ओके, तर तो जो माल असतो त्याला कार्गो म्हणतात. ओके. तर जहाजाद्वारे त्याची काय केली जाते? आयात आणि निर्यात केली जाते. 2021 मध्ये जवळजवळ 1246.86 मिलियन टन एवढा आपण मालाची आयात निर्यात केलेली आहे. ओके. तर ह्याच्याशी निगडीत एक प्रकल्प आहे, सागरमाला प्रकल्प. तर ह्या प्रकल्पाबद्दल तुम्ही डिटेलमध्ये वाचा. सिलेबसमध्ये याचा काही उल्लेख केला नव्हता, पण ह्याच्याशीच निगडीत असल्यामुळे मी कव्हर करतोय. बंदर, जहाज आणि जल दळणवळण मंत्रालयाने काय केलं मित्रांनो? एक प्रोजेक्ट लॉन्च केला. त्याचं नाव आहे सागरमाला प्रकल्प. तुम्हाला माहित आहे मित्रांनो की भारताला जवळजवळ 7500 किलोमीटरची समुद्राची बॉर्डर आहे. ओके. आणि जवळजवळ 14,500 किलोमीटर, ओके, 7,500 ही समुद्राची आहे, 14,500 किलोमीटर लॉंग पोटेन्शियली नेव्हिगेबल वॉटरवेज. तर भारतातल्या भारतात जे वॉटरवेज आहेत म्हणजे नदी, तलाव, अशा ह्याच्यातून जी दळणवळण होते त्याचं जवळजवळ पोटेन्शियल किती आहे? त्याची क्षमता किती आहे? 14,500 किलोमीटरचं जवळजवळ ही क्षमता आहे. ओके. 7,500 किलोमीटर समुद्र किनारा, 14,500 किलोमीटर देशांतर्गत जे दळणवळण असते जलमार्गाद्वारे करू शकतो एवढी क्षमता. तर ह्या क्षमतेला कसं वापरता येईल ह्यासाठी, ओके, चांगल्या प्रकारे ह्या क्षमतेचा वापर व्हायला पाहिजे, ह्यासाठी केंद्र सरकारने सागरमाला नावाचा एक प्रकल्प लॉन्च केला मित्रांनो. त्या प्रकारे दळणवळण खर्च कमी करण्यासाठी हा प्रकल्प कशासाठी आहे? दळणवळणाचा जो खर्च आहे तो कमी करणे आणि आयाती निर्यातीवरती जो दळणवळणाचा खर्च आहे तो कमी करणे ह्या प्रकल्पाचा उद्देश आहे. ओके. सागरमाला प्रकल्पाविषयी तुम्ही डिटेलमध्ये वाचा नंतर. ओके. तर या प्रकल्पाचा उद्देश आहे. ओके. आणि हे काय करणार आहे हा प्रकल्प जेवढे वॉटरवेज आहेत म्हणजे देशांतर्गत नदी मार्ग, ओके, जलमार्ग जे आहेत आणि जो समुद्र किनाऱ्यावरती असलेले बंदर आहेत ह्या सगळ्यांना जोडून, ओके, कमीत कमी खर्चामध्ये आयात आणि निर्यात आणि वस्तूंचं दळणवळण करण्यात येईल या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सागरमाला प्रकल्प असं त्या प्रकल्पाचं नाव आहे. ओके. आणि शेवटचं म्हणजे आजच्या लेक्चरसाठी मित्रांनो, सध्या स्पेस सेक्टर म्हणजे अंतराळ क्षेत्र
अंतराळ क्षेत्रात देखील आपल्याला भरपूर स्कोप आहे सेवा क्षेत्रामध्ये. सध्या परिस्थिती एवढी चांगली नाही. आपण भलेही अंतराळ क्षेत्रात भरपूर आपले अचिव्हमेंट्स असतील, ओके, पण तरीही जगाच्या तुलनेत बघितलं तर 2% हिस्सा, ओके, जर जगाच्या तुलनेत बघितलं तर जगाची अर्थव्यवस्था, अंतराळ क्षेत्राची जर अर्थव्यवस्था 100% असेल तर आपलं जे योगदान आहे त्या अर्थव्यवस्थेत फक्त 2% आहे. ओके, जगाचे अंतराळ क्षेत्राचं जर अर्थव्यवस्थेमध्ये योगदान 100% म्हणत असाल मित्रांनो, आपलं योगदान फक्त 2% आहे. आणि हा एक एरिया आहे जिथं आपल्याला चांगलं करायचं स्कोप आहे. ओके, तर मित्रांनो सेवा क्षेत्राबद्दल ही थोडीशी माहिती होती. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. ओके, तर आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू फॉर बिंग हिअर. आय एम गोइंग टू सी यू tomorrow with new chapter. Okay, bye bye, take care.